महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि युवाग्राम न्यूज प्रस्तुत रणसंग्राम लोकसभेचा या विशेष कार्यक्रमामध्ये मी राजेंद्र कांबळे आपणा सर्वांचं स्वागत करतो। लोकसभा निवडणूक सुरू आहे आणि या निवडणुकीमध्ये सर्वच पक्ष आणि सर्वच उमेदवार पूर्ण ताकदीनिशी आपणच कसे विजयी होऊ यासाठी झटत आहेत। याचबाबत मिरज विधानसभा आणि मिरज तालुक्यामधले कोणते प्रश्न मार्गी लागले, कोणते प्रश्न या ठिकाणी अर्धवट आहेत, याच विषयावर बोलण्यासाठी सर्वपक्षी या ठिकाणी आपण पाहू शकत असाल की नेते मंडळी आणि सामाजिक कार्यकर्ते त्याचबरोबर पत्रकार या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वांचं या ठिकाणी स्वागत। या ठिकाणी ते पत्रकार आहेत, पत्रकारांपासून सुरुवात करूया की नेमकं या ठिकाणी कोणत्या समस्या या विधानसभा क्षेत्रात आहेत, काय सांगाल? या ठिकाणी कोणत्या समस्या, आता तुम्ही पत्रकार म्हणून काम करताय, कोणत्या समस्या या ठिकाणी भेडसावत आहेत? मुळामध्ये लोकसभेची निवडणूक आहे, जनतेच्या प्रश्नांच्यावर प्रचार व्हायला पाहिजे। मात्र 2014 पासून बघतोय की वैयक्तिक हेवेदावे असतील, प्रतिष्ठापनाला लागलेले मुद्दे असतील, राजकीय टीका टिप्पणी या ठिकाणी दिसते। तिन्ही उमेदवार आहेत, हे तिन्ही उमेदवार विकासाच्या बाबत न बोलण्याऐवजी वैयक्तिक आरोप करत आहेत। त्यामुळे लोकांना या वैयक्तिक आरोपाशी काही घेणं देणं नाही। मिरजेचा विचार केला तर मिरज ही तंतुवाद्य निर्मिती करणारी मिरज संगीत नगरी आहे, आरोग्य पंढरी आहे। आरोग्याचं हब होणं गरजेचं आहे। त्याच पद्धतीनं मिरज जंक्शन आहे, जंक्शनचं विकास या ठिकाणी होणं गरजेचं आहे, कारण की कर्नाटक असेल किंवा महाराष्ट्राचं प्रवेशद्वार आहे एक प्रकारे मिरज। तर रेल्वेच्या संदर्भातील असेल, कृषी मालाचं म्हटलं तरी कृषी माल सुद्धा त्याच्यावर प्रोसेस करणाऱ्या प्रकल्प या ठिकाणी येणं गरजेचं आहे। रोजगाराची संधी उपलब्ध होणं गरजेचं आहे। जरी हा रस्ता छत्रपती शिवाजी महाराज मार्ग जो आहे तो सुद्धा रेंगाळलेला आहे। भले तो मार्ग PWD असेल, केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, या वादात जरी असला तरीसुद्धा रोजगाराच्या संधी होणं, आरोग्याच्या संदर्भातले असेल किंवा शहराच्या विकासाच्या संदर्भातलं असेल किंवा मिरज ग्रामीण भाग असेल, या प्रश्नांच्याकडं जेवढं ज्या प्रमाणात लोकांच्या अपेक्षा होत्या या प्रचारात कुठेही दिसत नाहीत। हे फक्त राजकीय टीका टिप्पणी दिसते। असं न होता विकासाचे मुद्दे घेऊन तिन्ही उमेदवार असतील किंवा सगळे जे काही 20 उमेदवार असतील त्यांनी प्रचार करावा असं लोकांचं मत आहे। आपण बघतोय की वैयक्तिक टीका टिप्पणी होते, तुम्ही काय सांगाल? निवडणूक प्रतिष्ठित झाली आहे, मात्र विकास कामाच्या मुद्द्यावर कोणी या ठिकाणी बोलताना दिसत नाही, याबाबत तुम्ही काय सांगाल? आम्ही आमचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे आणि आमच्या जाहीरनाम्यामध्ये या सगळ्या ह्या गोष्टींचा अंतर्भाव आम्ही ठेवलेला आहे। मुळात कृष्णा नदीचं पाणीचं उपसा आणि जलसिंचन योजना या वसंतदादांच्या डोक्यातनं आलेली विचाराची संकल्पना आहे, ती मूर्त स्वरूपामध्ये आली। भविष्य काळामध्ये आपण वेगवेगळे काहीतरी त्याच्यावर प्रकल्प राबवत असताना नंतर त्याचे विस्तारीकरण झालं आणि जत तालुक्याच्या जिथं ज्या टप्प्यापर्यंत जायचं होतं तिथंपर्यंत गेलं। आता याच्यामध्ये काय असतं की केंद्र शासनाकडून विशेष निधी आणायचा असतो, तो निधी किती आणला आणि कसा खर्च केला ह्याच्या संदर्भामध्ये हे सत्ताधाऱ्यांना खरं तर प्रश्न असायला पाहिजे। आणि आमची जी धारणा आहे की आम्ही पूर्वी ज्या वेळेला सत्तेवर होतो त्यावेळेला आम्ही देवाची गाडी जी आहे तीही गाडी आमच्या काळातच चालू झाली आणि ह्या ज्या जलसिंचन योजना आपल्याला दिसतात, कृष्णा खोरे वगैरे, यांचाही निधी जो आहे भरपूर प्रमाणामध्ये आम्ही काँग्रेसच्या कालखंडामध्ये दिला। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या वेळेला प्रतीक पाटील मंत्री होते त्यावेळेला AIBPमधून जे 1150 कोटी टेंबू योजनेसाठी आणले, त्याच्यामध्ये काय होतं की कुठलीही योजना आखली तर त्याला एन्व्हायरमेंट बोर्डाचं क्लिअरन्स असायला लागतं आणि ते क्लिअरन्स कधी घेतलेलं नव्हतं। केवळ टेंबू योजना म्हणून ओरडत होते, परंतु टेक्निकल ज्या गोष्टींची पूर्तता केली गेली ती आमच्या कालखंडामध्येच केली गेली आणि त्यानंतर त्याचा विकासात्मक जो पार्ट आहे ते वेगळ्या माध्यमातून होत गेला। आता मिरज शहरासारख्या ठिकाणी ज्या ठिकाणी मेडिकल हब आहे या ठिकाणी हे सांगणं अत्यंत गरजेचं आहे की केंद्र शासनाच्या चुकीच्या योजना होत्या। 2014 साली ज्या वेळेला ड्रग प्राईस कंट्रोल कमिटी हे सत्तेवर आल्यानंतर ताबडतोबीनं बरखास्त केली आणि त्याच्यामध्ये 200% ते 500% भाववाढ औषधांची झाली आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य माणूस आणि पेशंट नागरिक हे सगळे फरफटले गेले। तरी 70 वर्षे काम करत असताना ड्रग प्राईस कंट्रोल कमिटी आपल्या जागी अस्तित्वात होती, परंतु नंतरच्या काळामध्ये कंपन्यांचं ज्या वेळेला यांच्याबरोबरचं साटलोटं झालं आणि हे इलेक्ट्रॉल बॉन्डचं जे आलं
त्याच्यामध्ये हा विषय अंतर्भूत आहे की ज्यांनी हे वॅक्सिनेशनचं जे भानगड काढले आता त्याच्यामध्ये आपल्याला दिसायला लागलेलं आहे की ते त्याच्यामधून त्याचे साईड इफेक्ट यायला लागलेले आहेत आणि अशा पद्धतीनं जर हे होत राहिलं तर या भागातला विकास होणार नाही, भकास होतील. आणि म्हणून आमची संकल्पना जी आहे आम्ही मांडलेली आहे की रेल्वेचं आणि ह्या भागातलं सक्षमीकरण झालं पाहिजे, ही आमची धारणा आहे. शेतकऱ्यांच्याही प्रश्नांना महत्त्व दिलं गेलं पाहिजे. पूर्व भागामध्ये जिथंपर्यंत पाणी पोचलं आहे त्या पाण्याचं श्रेयही आमचंच आहे, यांनी श्रेय घेण्याचा प्रयत्न करू. आपल्याला बोलण्यासाठी या ठिकाणी शिवसैनिक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करू. तुम्ही ऐकलं असशीला की श्रेय आमचं आहे ते म्हणतायत आणि कुठेतरी वैयक्तिक टीकाटिप्पणी सुरू आहे, त्याबद्दल काय सांगाल? नाही, ते म्हणते ते बरोबर आहे. आता आयज नाही कवळे साहेबांनी म्हटलं की बाबा श्रेय म्हणजे आमचा हे आहे, पण त्यांना मला वाटतं की ग्रामीण भागात थोडा बहुत अभ्यास कमी आहे. ज्यावेळी वसंतदादा मुख्यमंत्री असताना विठ्ठलदाजी पाटील सलगरचे आमदार होते. 1980 सालाला ह्या कृष्णा खोऱ्याची स्थापना झाली आणि कृष्णा खोऱ्याला बाबा हे कॅनलचं पाणी गेलं पाहिजे यावेळी कागदी पत्रिका झाली. त्याच्यानंतर मला वाटतं 20 वर्षाचा करार होता, 20 वर्षामध्ये हे त्यांनी पूर्ण केलेलं नाही आहे त्यावेळी देखील. त्यानंतर काय झालं, कर्नाटक सरकारनं 2000 पाणी उपसायचं म्हणून कर्नाटक सरकारनं केंद्र सरकार तसं मागणी केली आणि ती मान्यता पूर्ण होणार होती. 1995ला ज्यावेळी हिंदुराज सम्राट सरसेनाप्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे सरकार यांचं सरकार आलं, शिवसेनेचं सरकार आलं, मुख्यमंत्री त्यावेळी मनोहर जोशी होते. त्यावेळी 5000 कोटी, पहिल्याची स्कीम कितीची होती? 2000 कोटीची होती. परंतु ज्यावेळी स्कीम चालू केली होती 7000 कोटी रुपये त्यावेळी दिलं. मुख्यमंत्री शिवसेनेचे होते आणि त्यावेळी आमचा एक आमदार, एक खासदार, ना मंत्री, ना संत्री कुणी नव्हतं इकडं. साधा ग्रामपंचायतचा सदस्य देखील आपला सांगली जिल्ह्यामध्ये नव्हता. तरी पण शिवसेनेनं आपल्या या गरीब जनतेसाठी पाण्याची जी स्कीम आहे ती केली असेल तर कोण केलं असेल तर फक्त आणि फक्त शिवसेनेनं काम केलं, हे ठामपणे मी सांगू इच्छितो. आणि त्याचाच परिणाम ज्या माळातनी कुसळं मुगत नव्हती आज तिथं सगळं ऊस बागायतदार झाले आणि जे झालेलं आहे त्याचं निर्यात करायचं ह्यांनी जमाना त्याच्यावर देखील बंदी करायला लागल्यात. जे फळावं व्हायला लागलं त्याचा देखील उत्पन्न व्यवस्थित मार्केटला आणायची यांनी सोय केली नाहीत, यांना मार्केट मिळालेलं नाही आहे. हे परिस्थिती ह्या सरकारनं करून ठेवलेलं आहे नंतर काळात. आपल्यावर अय्याजबाईंकडनं उत्तर घेऊया. तुमचा अभ्यास कमी असं ते बोलत आहेत. नेमकं पाणी त्यांची ते राजकीय मजबुरी आहे, त्यांनी ते तसा आरोप केल्याशिवाय त्यांचं कसं चालायचं? हे बघा, विषय असा आहे की आम्ही तुम्हाला सांगितलं की संस्थेची स्थापना त्या संकल्पनेचा मुहूर्तमेढ जे आहे ते आम्ही रोवलेली होती. आता त्याच्यामध्ये काय टप्पे येत असतात, मग त्या काही काळात त्यांच्याकडे सत्ता असेल, काही काळात आमच्याकडे सत्ता असेल, पण भरमसाठ निधी. आता अजितराव घोरपडे त्यावेळेला शिवसेनेत होते, आता आमच्याबरोबर आहेत, पण तेच त्यावेळेला त्या कृष्णा खोरीचे करते होते. मग आता त्यांनी केलेलं त्यांनी श्रेय घेणार का आम्ही घेणार, हा लोकांनी ठरवायचा विषय आहे. आम्ही म्हणत नाही की आम्हीच केलं आहे म्हणून. परंतु हे काँग्रेसच्या काळामध्ये जे सुजलाम सुफलाम करण्यासाठी मिरज पूर्व भागाला पाणी देण्याचं काम जे आहे विठ्ठलदाजींचं 100% त्याच्यामधलं ते म्हणजे जनकच आहेत त्या योजनेचे. पण विठ्ठलदाजी, वसंतदादा पाटील, त्यानंतर त्या विष्णुअण्णा पाटील, प्रकाश बापू आणि त्यानंतर त्यांचे सगळे जे आहेत त्यांनी आपापल्या कालखंडामध्ये त्याला लागणारे सगळे पैसे उपलब्ध करून दिले आणि म्हणून आज इथंपर्यंत जे दुष्काळातला शेतकरी होता तो निदान सधन व्हायला लागला. ही परिस्थिती काँग्रेसमुळे निर्माण झाली, आमच्यामुळे निर्माण. आत्ता या ठिकाणी पाण्याची टंचाई आहे, टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे. आत्ता ज्या अर्धवट योजना आहेत त्याला कारणीभूत कोण आहे? मधलं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जे कालखंडामध्ये यांच्या कालखंडामध्ये ज्या वेळेला त्याच्यावर लक्ष दिलं गेलं नाही आणि प्रशासनावर काही गोष्टी सोडल्या गेल्या जे लोकप्रतिनिधींनी स्वतः बघायला पाहिजे होतं आणि म्हणून ह्या ठिकाणी असणारे लोकप्रतिनिधी कुचकामी ठरले आणि प्रशासकीय अधिकारी त्याच्यावर वरचढ चढले. हे त्याच्यातला महत्त्वाचा जो पार्ट आहे तो राजकीय नव्हे, तो विषय राजकीय नाही खरं तर, पण प्रशासनामध्ये असणाऱ्या लोकांनी याचा गैरउपयोग केला आणि त्याच्यामध्ये भ्रष्टाचार केलं गेलं, त्याच्यावरही आरोप झालेत, हेही आपण लक्षात घ्या. आपल्यावर भाजपचे काही मंडळी आहेत, भ्रष्टाचार केला गेला आणि इथले राजकीय मंडळी कुचकामी ठरलेत असा त्यांचा आरोप आहे. जर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून भ्रष्टाचार झाला आणि कुचकामी ठरले असं ते त्यांचं मत असेल अय्याजभाईंचं, तर तुमच्या काँग्रेसचं चिन्ह गोठवण्याची नामुष्की 10 वर्षापासून तुमच्याकडे येत आहे. तुम्ही जर इतके कार्यकर्तृत्ववान असाल आणि तुम्ही जर इतकं चांगलं काम केलं असेल तर सांगली जिल्ह्यामध्ये चिन्ह गोठवण्याची वेळ तुमच्यावर काय यावी? आपण अपक्ष म्हणून लढवण्याची निवडणूक तुमच्याकडे विचारलाय, प्रश्नावर बोला. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून भ्रष्टाचार झाला असं म्हणायचं असेल तर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातूनच ही विकास कामं मार्गी लागली. मनोहर जोशी साहेबांनी ह्या पाणी पुरवठ्याच्या ताकारी योजनेला मुहूर्तमेढ लावली, त्यांच्या माध्यमातून पैसा मिळाला, आम्ही निश्चित मान्य करतो. लोक युती आणि तेव्हा युती सरकार नव्हतं, भारतीय जनता पार्टीचे गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते आणि मनोहर जोशी साहेब मुख्यमंत्री होते, त्यामुळे ते श्रेय दोघांचं आहे.
दुसरा गोष्ट लोकनेते वसंतदादा पाटील साहेब असतील किंवा दाजी पाटील साहेब असतील हे निश्चितच कार्यकर्तृत्ववान लोक होती, त्यांच्याबद्दल आम्हाला आदरच आहेत. परंतु जी योजना फास्ट स्वरूपात कामाला लागली, जे मोठ्या प्रमाणात सिंचनाचे प्रकल्प चालू झाले, त्याला फंड दिला तो फडणवीस साहेबांच्या काळामध्ये आला आणि त्यामुळं आज जत असेल, टेंबो असेल, म्हैसाळ असेल ही योजना अत्यंत ताकदीनं सुरू आहे. त्याचं श्रेय फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाला जाते. आत्ता पाणी सर्व ठिकाणी मिळतंय का का पूर्ण ज्या अर्धवट योजना आहेत, ह्याला जबाबदार कोण? तुम्ही आम्हाला काय सांग, मिरज तालुक्याबद्दल बोला. मिरज तालुक्यातील सगळ्या गावात, सगळ्या ओढ्या नाल्याला आत्तापर्यंत पाणी आपण आवर्तनं दिलेले आहेत. दुसरं आवर्तनसुद्धा आता सुरू होत आहे. तुम्ही कुठल्याही गावामध्ये जाऊन चौकशी करा, त्या गावाची पाण्याची मागणी आणि आपले लोकनेते सुरेश भाऊंनी ती मागणी मान्य केली नाही असं एक जरी उदाहरण दिला तर मी राजकारण सोडतो. आपल्याला बोलण्यासाठी प्रहार संघटनेचे लोक आहेत. पाणी सर्व ठिकाणी आहेत असं म्हणतात. नाही, पाणी सर्व ठिकाणी नाही आहे. शिंदेवाडी काही भागात पाण्याचा अजूनही वंचित पासून भाग राहिलेला आहे आणि हिने नुसतं पाण्याच्या जीवावर नुसतं बटन दाबायचं, कुठं पाणी पोचलं नाही तो लगेच बंद करायचं, नुसतं पाण्याच्या जीवावर हिने राजकारण 10 वर्ष करत आलेले आहेत. या ठिकाणी गवळेवाडीचा विषय, शिंदेवाडीचा विषय हे सांगतात. शिंदेवाडीत पाणी नाही, तुम्ही म्हणता सर्व ठिकाणी पाणी आले, मग शिंदेवाडीत का आलं नाही? गवळेवाडीला पाणी नव्हतं. गवळेवाडीला पाणी ओढ्याच्या माध्यमातून सोडण्याचं काम गेल्या 15 दिवसात पूर्ण झालेलं आहे. शिंदेवाडीला पाणी आले की नाही माझ्याकडे इत्तमभूत माहिती माझ्याकडे नाही आहे, परंतु तुम्हाला शिंदेवाडीचे आहे तिथले शिंदेवाडीच्या ओढ्याला 2 वेळा पाणी सोडलं. तिथले वर्षातून का 5 वर्षातून? नाही, वर्षातून जेव्हा पाणी उन्हाळ्यामध्ये नसतं तेव्हाच पाणी आपण देणार ना. जेव्हा पाणी उपलब्ध नसतं तेव्हाच आपण पाणी देणार ना. का पावसाळ्यात कॅनल चालू करून पाणी द्यायचं आहे? पाऊस पडल्यानंतर वड्याला पाणी येतं. हे 12 महिने पाणी पावसाळ्यात पाणी येत असतं, वड्याला पाणी पावसात येत असतं. परंतु ह्या पाण्याचा उपयोग सर्वसाधारण शेतकऱ्याला व्हावा एवढी आमची विनंती आहे. हे पाणी इलेक्शन तोंडासमोर ठेवून फक्त आता ते ऐक, त्यांनी सांगितलं हे पाणी वड्या वगैरेला जात आहे, बरोबर आहे, वड्या वगैरे जात आहे, परंतु शेतकऱ्याला मिळत नाही. त्याचं कारण का? त्याचं कारण लाईटचा प्रॉब्लेम एवढा मोठा आहे. लाईट कुठंही नाही. शेतकरी वना फिरत आहे लाईटसाठी. 2 तास 3 तास त्याला लाईट मिळत नाही. त्याला अजिबात, म्हणजे तुम्हाला माझ्याबरोबर चला, मी खेड्यात राहतोय, ग्रामीण भागात फिरतोय, मला माहिती आहे. शेतकरी रात्रंदिवस त्या वीज मोटरजवळ बसतोय, त्याला लाईट मिळत नाही. पाणी घेऊन काय करायचं? पाणी दिसतंय वड्यानं जात्याला, परंतु शेतकऱ्याला त्याला पाणी मिळत नाही. वड्यानं पाणी जाते पण शेतकऱ्याला मिळत नाही असं ते म्हणतात. म्हैसाळ योजना नामदार सुरेश भाऊ खाडे, खासदार संजय काकांच्या प्रयत्नातून चालू आहे. गेली 12 महिने झालं, 12-13 महिने झालं पाणी चालू आहे. फक्त 15 दिवस मागल्या काळात मोटरी दुरुस्तीसाठी बंद होत्या, त्यानंतर फुल स्पीडनं पाणी चालू आहे. कवटेमंका, तासगाव, जत या सगळ्या भागात पाणी पोचायचं काम झालंय. म्हैसाळसारखे भाग ह्या शिवसेनेच्या काळामध्ये वंचित राहिले होते पाण्यापासून. धडक योजना कारखान्याने बंद पाडलेल्या होत्या, त्या धडक योजना 20 वर्षापासून बंद आहेत. त्या योजनासुद्धा मार्गी लावायचं काम फडणवीस साहेबांनी केलं. म्हणजे म्हैसाळ नदीच्या काठाला असून पाण्यापासून वंचित होतं, पण तिथं सुद्धा पाणी द्यायचं काम फडणवीस साहेबांनी केलं आहे. त्यामुळे विनाकारण राजकीय टीका न करता तुम्ही प्रत्येक गावामध्ये फिरलाय, प्रत्येक गावामध्ये सुरेश भाऊंच्या बद्दलची मतं आपण जाणून घेतली आहेत. ही मतं का तयार झाली असतील? सुरेश भाऊंनी शेतकऱ्यांची पाण्याची व्यवस्था सोडवली. या ठिकाणी निवडणूक ही लोकसभेची आहे, विधानसभेची नाही. त्यामुळे काकांनी काय केलं ते सांगा. बघा, सुरेश भाऊ असतील, काका असतील किंवा आम्ही असेल, आम्ही भारतीय जनता पार्टीचे घटक आहोत. जेव्हा मोदी साहेब आदेश देतात तेव्हा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता इथं प्रत्येक गावामध्ये काम करत असतोय. आज यांनी एक उदाहरण द्यावं की ह्यांचा कुठला कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यासारख्या समस्या सोडवण्यासाठी गावामध्ये बसलाय. आपण पाण्याची जर योजना जर एवढी चांगली त्यांची यशस्वी असली असती तर जत पूर्व भागातली 65 गावं जी ठराव करून कर्नाटकमध्ये सामील होण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली ती काय, तर त्यांना ही वेळ आलेली नसती. त्यांना महायुतीच्या सरकारने खोटं आश्वासन देऊन त्यांना थांबवलेलं आहे. ही लोकसभा निवडणूक झाल्यानंतर ही लोक पुन्हा आंदोलनाला बसणार आहेत, पुन्हा उपोषणाला बसणार आहेत. त्याच्यामुळं यांचा जो फसवाफसवी धंदा आहे त्यांनी बंद करावा. फसवाफसवी धंदा आहे तो बंद करावा असं ज्यांनी आरोप केले त्यांनी त्या कॅनलवरून 2 व्हीलरने एक फेरा मारून यावं आणि ते कॅनॉलचं पाणी वेगानं चालू आहे की नाही, पूर्ण प्रेशरनं चालू आहे की नाही बघावं, आत्मचिंतन करावं आणि मग आरोप करावेत. राजकारणासाठी आमच्यावर आरोप करू नयेत. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून 15 दिवस अगोदर वर्तमानपत्रामध्ये आलं तर काही लोकांनी आंदोलनाची भाषा केलेली होती. निवडणूक डोळ्यासमोर त्यांनी ठेवून पाटबंधारे विभागाने पाणी सोडलेलं आहे. पाणी सोडलेलं म्हणताना आता यांना बोलण्याचा काही अधिकार नाही. या ठिकाणी बघतो की मतमतांतर या ठिकाणी दिसत आहेत की एक मिनिट, तुम्हाला मी मुद्द्यात अगोदर कॅनलचा विषय काढला.
कॅनलमध्ये उतरून शेतकरी आंदोलन करतायत. हे बेडगाचा एक महिन्यापूर्वीचं बेडगामध्ये शेतकरी हे बघा कॅनलमध्ये उतरला. हे बघा शेतकरी एकजूट. हे बघा एक मिनिट. हे बघा एक मिनिट. खोटे आश्वासन हेच दिलेले आहेत. काय भाजप सरकारने खोटे आश्वासन दिले असं म्हणतात. त्यांचा आरोप आहे की भाजप सरकारने खोटे आश्वासन दिले. हे द्यायचा विषयच राहत नाही. 1.5 वर्ष झालं आता 1 टाक कॅनलचं पाणी सलग चालू आहे. त्याच्यामुळे आश्वासन द्यायचं प्रत्यक्षच आहे. बघा तुम्ही 1.5 वर्ष झालं पाणी चालू आहे, कुठंही पाणी बंद नाही. खटाव गावामध्ये आम्ही गेलो होतो. खटावरच्या बाउंड्रीवर या ठिकाणी 80 वर्ष झाले त्या गावामध्ये नळ नाही. आम्ही स्वतः बघितलं. एसटी नाही आहे त्या ठिकाणी, पाणी नाही. कुठं पाणी नाही, काय पाणी नाही असं कुठंही झालेलं नाही. पाणी सगळीकडे पोहोचलेलं आहे. हा कुठं तर एखाद्या ठिकाणी अडचणीच्या कामातनं जर काम राहिलं असेल तर तिथं एखाद्या ठिकाणी झालं असेल, परंतु पाणी 1.5 वर्ष आतापर्यंत कॅनलला कोणीही सोडलेलं नाही. या ठिकाणी आपल्यावर बोलण्यासाठी काँग्रेसचे नेते पाणी अडलं तर पाणी अडलं तर आमच्यामुळं आणि पाणी आलं तर त्यांच्यामुळं. हे काय धंदा चाललाय हे बघा, समजून घ्या. तुम्ही सत्ताधारी आहे, लक्षात घ्या. महत्वाचा मुद्दा काय आहे? महत्वाचा मुद्दा एक मिनिट महत्वाचा मुद्दा आहे की इथं भारतीय जनता पार्टीची जेवढे लोक आलेत, पाण्याचा मुद्दा ग्रामीण भागात त्यांच्या म्हणण्यानुसार सोडला असेल. फक्त संजय काका मार्फत सोडलं काय खाडेंमार्फत सोडलं हे छातीटोक ऐका की प्रश्न विचारून मी तुमच्याकडे येणार आहे. 10 वर्ष भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून संजय काकांना निवडून दिलं तर लोकांनी. मग फक्त मग 10 वर्ष काय केलं त्यांनी? मग भारतीय जनता पार्टीच्या नावावर त्यांना निवडून द्यायचं आणि त्यांनी गायब होणार आणि आमदार इथली कामं करणार. या ठिकाणी त्यांनी प्रश्न विचारले की आमदारांनी काम करायचं आणि संजय काकांनी निवडून द्यायचं. आमदारांच्या कामावर संजय काकांना निवडून द्यायचं का? हे बघा, तुम्हाला एक उदाहरण सांगतो. भारतीय जनता पार्टी संघटनात्मक पार्टी आहे. जेव्हा नरेंद्र मोदी साहेब एखादा आदेश देतात तेव्हा फडणवीस साहेबांच्या नंतर भाऊंच्या नंतर तिथला कार्यकर्ता काम करत असतोय. संजय काका यांचा आरोप काय? संजय काका लोकांच्यापर्यंत पोहोचले नाहीत, गावापर्यंत पण संजय काकांचा प्रतिनिधी म्हणून सुरेश भाऊंचा प्रतिनिधी म्हणून आमच्यासारखे कार्यकर्ते गावोगावी काम करतायत ना. मागच्या वेळेला ज्या वेळेला हे बघा प्रतीक पाटलांनी 98 मतदान संजय काकाला द्या नको. त्यांचे कोण प्रतिनिधी असले तर त्यांना थांबवा. प्रतिनिधी आम्ही संजय काकांचे प्रतिनिधी म्हणून मतदान संजय काकांनाच मानतोय ना, त्यांनाच मागतोय ना आम्ही मतदान. मला सांगा तुम्ही एक मिनिट, तुम्ही वसंतदादाच्या नावानं अजून किती दिवस जोगवा मागणार आहे? तुमचं स्वतःचं काय कर्तृत्व आहे? तुमचे आमचं कर्तृत्व सांगतो. हे बघा विकले तर नाहीत. ऐका, वसंतदादा कारखाना मध्यंतरी अडचणीत होता, पण आता गाळप चालू आहे, कर्जमुक्त झालाय. तिथं आत्ता बोलतोय या घटकेला गाळप चालू आहे. कोण मध्यंतरी अडचणीत आणला हे माझ्यासारख्यानं सांगली जिल्ह्याला सांगायला नको, पण विशाल पाटलाला ह्याला मानायला पाहिजे. त्याला अडचणीत आणून सुद्धा आज गाळप बहादर करतोय. कारण कारखाना तर विकला नाही. या ठिकाणी आरोप झालेला आहे की कारखाना तर विकला नाही. कारखान्याच्या बाबतीत काय सांगाल? कारखाना विकला नसला तरी कारखान्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची बिलं जी एवढ्या वर्ष बिलं दिलेले नाहीत अजून, त्याचं काय करणार आहे? धडक योजना बंद पडल्या त्याचं काय करणार आहे? तुम्ही काय सांगाल? तो कारखाना विकू दे, ते कारखाना जाळू देल. लोकांचा विकासाचा त्यांना विचारा. कारखाना विकू दे तर जाळू दे, तो कारखाना बंद पडला त्याचं पहिलं बघा. आपल्यावर या ठिकाणी शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत. पाण्याचा विषय चालू आहे म्हणून मी ग्रामीण भागातला बोलतो. आपल्यापासून 9 किलोमीटर बेडग गाव आहे. बेडग गावामध्ये जवळजवळ अजून 8 कोटी रुपये शेतकऱ्यांचं येणार आहे. 1995ला जमिनी गेल्यात, कॅनल झालंय, कॅनलला पाणी पण नाही आणि त्यांचे पैसे पण नाहीत. 15 दिवसापूर्वी आंदोलन झालंय, त्याच्यावर खासदार का बोलत नाहीत? खासदार पेरक नाहीत, पालकमंत्री काय विषय करत नाहीत? जेव्हा जाईल तो वर पाठवतो, काम होतं एवढं. 20 वर्ष शेतकऱ्याचं पैसे राहणं गेल्यात, त्यांचं पैसे त्यांना मिळाले नाहीत. या ठिकाणी पैसे मिळाले तर राहणे गेले, काय उत्तर आहे? 20 वर्ष जर पैसे गेले असतील तर 20 वर्षापूर्वी कुणाची सत्ता होती? 20 वर्षापूर्वी? 20 वर्षापूर्वी सत्ता कुणाची होती? या ठिकाणी आपण या ठिकाणी पाहतोय की काय सांगा की 10 वर्ष या ठिकाणी 10 वर्षाचं बोला असं ते म्हणतात. 10 वर्षाचं 20 वर्षापूर्वीची अडचण सांगायला लागल्यात ना ते. 20 वर्षापूर्वीची अडचण सांगायला भारतीय जनता पार्टीनेच आता लोकांना बोला. 2.5 वर्षापूर्वी त्यांचंच सरकार होतं, त्यांना कळालं नाही का जनतेचे पैसे द्यायचं? 2.5 वर्ष तुमचं सरकार होतं, त्यांचा आरोप आहे. आम्ही पूर्णपणे केलो, त्यावेळी पाणी पण सोडलं, परंतु हिने त्या मतावर त्यानुसार जोगा मागायचं काम करतात. शेतकऱ्यांचे पैसे द्या. बोलणारे
पत्रकार आहेत. या ठिकाणी पाणी कोण देणार आणि पाणी कसं येणार हे माहीत नाही, मात्र इथं आरडाओरडा सुरू आहे. तुम्ही पत्रकार म्हणून काय सांगाल? पाणी प्रश्न हा गंभीर प्रश्न आहे आणि तो मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून सगळ्यांचंच योगदान आहे, पण टप्प्याटप्प्याने सगळ्या गोष्टी होतील असं चित्र आहे. त्यापेक्षा एक वेगळा विषय असा आता मूर्त स्वरूपात येतो की सांगली लोकसभा असू दे, सांगली जिल्हा असू दे, संपूर्ण महाराष्ट्र असू दे, संपूर्ण देशाच्या पातळीवरती चर्चेचा विषय असलेला सांगली जिल्हा आहे, सांगली लोकसभा आहे. त्यातल्या त्यात जास्तीत जास्त मिरज विधानसभा तर त्यापेक्षा मोठ्या संख्येनं आहे. कारण चर्चासत्रामध्ये सगळं मिरज पॅटर्नच्या माध्यमातून जे काही चर्चासत्र आपल्याला पुढं जाणवतं ते फार मोठं आहे. सांगली लोकसभा मतदारसंघातील खासदार गेल्या 10 वर्षामध्ये कोणत्या मिरजेतल्या नगरसेवकांना भेटले आणि त्यांची लिस्ट काय, तर एकमेव गजेंद्र कुल्लोळी यांचं नाव येतं. तर याच्याबद्दल लोकांमध्ये एक प्रकारचं एक काय म्हणायचं आर्जवपणा आहे की रोष आहे, याबद्दल तुम्ही स्पष्टीकरण करा. या ठिकाणी आपण पहिला या ठिकाणी जे नगरसेवक होते, जे आता बंडखोरी करून त्यांनी भाजपला या ठिकाणी रामराम करत अपक्ष उमेदवार विशाल पाटीलांना पाठिंबा दिला, त्यांच्याकडून त्यांचा जो प्रश्न आहे की फक्त गजेंद्र कल्लोळींसाठीच ते खासदार अवेलेबल होते. तुम्हाला काय निधी दिला का त्यांनी, संजय काकांनी, किंवा मिरजेच्या विकासात त्यांचा हातभार आहे का? नाही, कुणाच्या घरी जात होते आणि कुणाच्या घरात बसत होते, आपण कुणाच्या घराच्या दारात थांबलो नव्हतो, पण आपल्याला कुठंच दिसले नाही ती वस्तुस्थिती आहे. म्हणजे माझ्यापेक्षा जास्त आपण पत्रकार म्हणून 15 दिवस महिनाभर जे ग्रामीण भाग शहर फिरताय आणि लोकांच्या प्रतिक्रिया आपल्या बाबतीत आहेत. आणि आम्ही त्यांना 2 वर्ष झालं हेच मागं लागत होतो नगरसेवक की बाबा निदान आढावा बैठक महापालिकेमध्ये घ्या, नगरसेवकांना आपण निधी द्या, पण त्यांनी कुठल्याच ह्याच्यावर त्यांनी ती काय कारवाई केली नाही. आणि माझ्या माहितीनुसार फंड जर दिलाच असेल असं यांचं म्हणणं असेल तर या महापालिकेच्या ह्याच्यात ज्यावेळी वर्षापूर्वी नगरसेवकांच्याच कुजबूज चालू झाली की आता आपण लोकांपुढं जायचं कसं, संजय काकांनी फंड 1 रुपया दिला नाही. त्यानंतर 8-10 नगरसेवकांना फक्त एक 10-10 लाख रुपये काय तर त्यांनी 6 महिन्यापूर्वी दिला आहे. त्यानंतर खासदार म्हणून जे काम आम्हाला अपेक्षित होतं ते त्यांच्याकडून काय झालेलं नाही. तुम्ही काय सांगाल? नाही, मला एक इलेक्शनच्या 1-1.5 महिन्यापूर्वी खासदारांच्या PAचा फोन आला होता. त्यांना मला सांगितले की 10 लाख रुपयाचा निधी तुम्हाला देतो. मी म्हटलं 10 लाख रुपयाचा निधी आता काय मला नको, गेली 10 वर्षात काय दिलेलं नाही. माझ्याकडे एक दलित वस्तीचे 50 लाख रुपये शिल्लक आहेत. तुम्हाला कुठं खासदारनं पाहिजे असेल तर मला सांगा, मी तुम्हाला पाठवून देतो म्हणून सांगा. या ठिकाणी आपण आता याचं परत तुमच्याकडे येणार आहे. याचं उत्तर या ठिकाणी मी भाजपच्या कार्यकर्त्यांकडे घेणार आहे. या ठिकाणी थोडाफार निधी काही लोकांना दिला असा आरोप आहे, उरलेल्या लोकांना या ठिकाणी निधी दिला नाही असा त्यांचा आरोप आहे. प्रत्येक खासदाराला प्रत्येक वर्षी 5 कोटी रुपये फंड दिला जातोय आणि 750 गावं ह्या लोकसभा मतदारसंघात आहेत. त्याच्यामुळं अमाऊंट हे लिमिटेडच राहतंय. त्याच्याशिवाय हे रस्ते, पिण्याचं पाणी, ही कामं कॅनॉलसाठी आणलेले त्यांचा आरोप आहे की किती टक्के खर्च केला ते सांगा. सगळाच खर्च केलाय, पूर्ण 100% खर्च आहे. परवा न्यूजमध्ये आलतं अयशस्वी खासदार, ते 5 नावामध्ये पंडित शिंदेचा 1 नंबर, 2 नंबर, त्यांनी 5 कोटी रुपयेपैकी फक्त 39 लाख रुपये त्यांनी खर्च केलेले, बाकी सगळं. मला सांगा, आमच्या आमदार आहेत. एक मिनिट, आमच्या आमदारांनी एवढा पैसा आणला, तो आमच्या खासदारांबद्दल सांगा, खासदारांबद्दल सांगा. आमदारांबद्दल सांगता तुम्ही, खासदारांबद्दल सांगा. पक्ष, आमदार, खासदार, भारतीय जनता पार्टी. एक मिनिट, तुमचा गैरसमज दूर. कोण दिलं? मी भाजपच्या कार्यकर्त्यांना सांगतो, आमदारकी आणि खासदारकी हे 2 वेगवेगळी या ठिकाणी आहे. विधानसभा वेगळी होती, लोकसभा वेगळी होती. आमदारांबद्दल बोलू नका, खासदारांबद्दल बोला. हे बघा, खासदारांना प्रत्येक नगरसेवकांना फंड दिलेला आहे. 7 नंबर वार्डात फंड दिलाय, त्यांनाच नगरसेवकांना माहिती आहे. या ठिकाणी 7 नंबर वार्डात दिला म्हणतात. सांगावं, 1 रुपया जर निधी दिला असेल तर मिरज शहर मी सोडून जातो. 1 रुपया निधी दिला असेल तर ते म्हणतात की 1 रुपया जर निधी दिला तर हे बघा, संजय काका खासदार आहेत, तो विषय झाला. बघा, मी माजी सैनिक वसाहतमध्ये आसोले कॉलनीमध्ये संजय काकाच्या फंडातून 2 वर्षातून फंड घेऊन कामं केलेले आहेत. काही नगरसेवकांनी जाणून बाजून पक्षाचा प्रोटोकॉल डावलला आहे, त्यांना पक्षात पण डावले आणि त्यांना कधी संजय काका भेटला नाहीत. आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला संजय काका वेळेवर भेटतात. आत्ता पण फोन करतो, फोन उचलते किंवा 10-15 मिनिटात फोन. या ठिकाणी याचं उत्तर आपण घेऊ. हा, बोला. बघा, आता खासदार नगरसेवकांना भेटले का राजकीय नेत्यांना भेटले याचं लोकांनाही नाही. लोकांना किती भेटले? हा, बोला. माझ्याशी बोला. मागासवर्गीय मतदारसंघामध्ये खासदार संजय काका पाटील 10 वर्षामध्ये कोणत्या मतदारसंघामध्ये गेले
आणि 5% जी मागासवर्गीयांची जी का दलित निधी आहे काय त्या निधीमध्ये तिने किती पैसे खर्च केले तिने एक काम दाखवावं. मी उद्याच्या उद्या त्यांना जाहीर पाठिंबा देतो. एक काम दाखवावं, एक काम. मागासवर्गामध्ये एकही काम केलं नाही असं म्हणतो. फंडातून म्हैसाळमध्ये 9 लाखाची कामं संजय काकांनी केली. संजय काकांनी म्हैसाळमध्ये 9 लाखाची कामं. संजय काकांनी काम केलेलं आहे हे आमदारांनी केलंय म्हणणार आणि फक्त आरोपच करायचं धोरण असेल तर चुकीच्या पद्धतीचं आहे. बीजेपी महाराष्ट्रात खोकी आणि सांगलीमध्ये पाकिट. बीजेपीचे जे नगरसेवक जे म्हणतात ना ते 50 लाख फंड मागासवर्ग ह्याच्यातला आहे. मग वार्डात का कामं केली आहेत मागासवर्गाच्या खासदारकडे जायची गरज काय होती? खासदारला फंड द्यायची गरज काय होती? वार्डात का काम केले नाहीत ते फंड प्रत्येक खासदाराचं एक मिनिट ते महाशय मिरजेतले आहेत काय मला माहित नाही. त्यांना आमचं ओपन चॅलेंज आहे. ओपन चॅलेंज हो सगळ्या आत्ता बीजेपीचे जे आलात ना किंवा ते आत्ता जे बोलले मला माहित नाही ते कोण आहेत. त्यांना ओपन चॅलेंज आहे. जे नगरसेवक आत्ता विशाल पाटलांचं काम करतायत त्यांच्या वार्डात जर तुम्हाला काम शिल्लक आहे असं कोण सांगितलं तर आपण सांगल ते ऐकतो. विषय काय हा उत्तर द्या. भारतीय जनता पार्टीने ज्यांना 2 वेळा सभापती केलेला आहे. भारतीय जनता पार्टीच फंड आहे. मागच्या 5 वर्षामध्ये देशात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीच फंड आहे. आणि त्या पैशासाठी तुम्हाला सांगतोय का खासदारने पालकमंत्र्यांनी वारंवार प्रयत्न केलेला आहे. अण्णाभाऊ साठे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मधून 1 नाही 2 नाही त्या मिळवलेल्या पैशावरच विरोध करायला लागल्या. या ठिकाणी त्या मिळवलेल्या पैशावरच तुम्ही विरोध करलाय या ठिकाणी म्हणतात. भारतीय जनता पार्टीच्या खिशातले पैसे नाहीत, हे शासनाचे आणि नागरिकांचे पैसे आहेत कर स्वरूपातले आलेले. आणि सगळ्यात महत्त्वाचं या दलित वस्तीची कामं झाल्यात ते शासनाच्या फंडातनं झाल्यात, कोणाच्या खिशातलं झालेलं नाही किंवा भारतीय जनता पार्टीच्या खिशातलं नाही. हा काय सांगाल? त्या भारतीय जनता पार्टीला एक सवय निव्वळ आणि निव्वळ खोटं बोलायचं, मोठं बोलायचं. भारत सरकारचं नाव हिने बंद केलेलं आहे. भारत सरकार म्हणायला देखील यांना लाज वाटते. डायरेक्ट आणि मोदी सरकार म्हणतात जो लोकांचा पैसा आहे, तुमचा आमचा गोरगरिबाचा पैसा, टॅक्स मध्ये येणारा पैसा, त्याचं काम आहे सरकार. उत्तर द्या. भारत सरकार घेत नाही तुम्ही मोदी सरकार घेत असा आरोप काढलाय. अहो यांच्या उद्धव साहेबांनी काय केले? उद्धव साहेबांनी काय केले? नुसतं घरात बसले. अहो स्वतःच्या आमदारांना भेटू शकले नाहीत म्हणून सगळे सोडून गेले. कोरोना काळात त्यांनी भ्रष्टाचार केले. मुंबई महापालिकेत किती भ्ष्टाचार केले. कोरोना काळात तुम्ही भ्रष्टाचार केला असा त्यांचा आरोप आहे. एक मिनिट, कोरोना काळामध्ये जर उद्धव साहेब घरी बसले असते तर देशामध्ये त्यांचा 5वा नंबर मुख्यमंत्री म्हणून आला नसता. त्यांचा एकाही मुख्यमंत्र्याचा नंबर आला नाही. दुसरी गोष्ट, कोरोना काळामध्ये होणे अभागती जी दैवयोगानं झालं, जी लोक वारली गेली, शहीद झाली, मेली, त्यांची अंतविधी व्यवस्थित ह्या सरकारनं केलं. अहो ह्यांनी नदीमध्ये टाकली, नदी गंगेमध्ये मडी टाकली. देशामध्ये गंगा साफ केली नाही, तिने गंगा मैली केली. हा काय सांगाल? सगळ्यांना एक विनंती करतो. सगळ्यांना ओ दादा ऐकून घ्या. सगळ्यांना एक विनंती करतो. विरोधकांना स्पष्ट मत आहे. तुम्हाला जर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना ह्यांना जर लई शेतकऱ्याचं कळवा असेल ना, ज्यावेळेस त्यांनी सत्तेत आले पहिला जल शिवार योजना बंद केली शेतकऱ्यांची, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट महत्त्वाचं माहिती सर सांगतो. दुसरी गोष्ट, मागेल त्याला शेत मंजूर द्यायचं बीजेपीनं काम केलेलं आहे. मागेल त्याला शेत. आणि आज तुम्ही जे पाण्याबद्दल विषय मांडताय ना, आज तुम्ही बेडगेत जावा. आज बेडगे 150 शेत मंजूर आहेत आणि शेत सगळे मंजूर होऊन पाणी साठलेलं आहे त्याच्यात. दुसरी गोष्ट, तुम्ही जो प्रचारचा धडाका लावलाय ना, त्याच नरेंद्र मोदीच्या 10 वर्षात काळातला जो रोड एक्सप्रेस झालेले आहेत ना, त्याच प्रचार वेग तुमचा वाढलाय ना, त्या रस्त्यामुळेच वाढलाय, तो मोदीमुळेच वाढलाय. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला जर विरोध खरंच देश विकला चाललाय, हे मोदीमुळेच विकलाय. या ठिकाणी आपण पाहतोय की दोघांकडून पण आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. मात्र विकासाचा मुद्दा कुठेतरी बाजूला पडताना दिसतोय. या ठिकाणी आपण पाहतोय की विकासाचा मुद्दा कुठेतरी बाजूला पडतोय आणि एकमेकांवर आरोप सुरू आहेत. आत्ता या मतदारसंघातील मिरज तालुका किंवा मिरज विधानसभा या एरियामधला प्रमुख या ठिकाणी समस्या कोणती एक सांगा, आपण त्यांच्याकडे उत्तर घेऊ. एक महत्त्वाचा मुद्दा आहे. काँग्रेसचं पानिपत या ठिकाणी आता झालेलं चित्र दिसतंय. त्याबद्दल आता जे नेते मंडळी आहेत, अय्याज नायकवडी असेल, निरंजन असेल, त्यांनी याबद्दल स्पष्टीकरण करावं. जे काँग्रेसचं पानिपत झालेलं आहे, काँग्रेसचं अवमूल्यन झालेलं आहे, संपूर्ण देशात झालेलं आहे, महाराष्ट्रात पण झालेलं आहे, ह्याला कारणीभूत कोण? तुम्हीच आहात का आणखीन कोण? हा सांगा. आता या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या. मी राहुल गांधी नाही, मी ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायला विषय तुम्हाला सांगली जिल्ह्यापुरतं मी उत्तर देईन
की सांगली जिल्ह्यापुरता विषय असा होता की काँग्रेस ज्या वेळेला जोरात होती त्याच्या विरोधामध्ये षडयंत्र करणारी माणसं षडयंत्र करून या विशाल पाटलांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी, आणि सक्षम माणूस आहे, एज्युकेटेड माणूस आहे, आणि ह्यो परत जर खासदार झाला आणि आमच्या मुंडक्यावर बसला तर आमचं राजकारणाचं काय होईल ही ज्यांना भीती आहे ती सगळी लोक विरोधात गेली आणि त्यांनी षडयंत्र आणि कुभांड रचलं. नाचता येईन अंगणवाकडे 40 वर्ष खास 40 काय संबंधच नाही, हे सगळं काँग्रेसवाल्यांनी केलंय. काय भाजपचं या षडयंत्र अहो पण जरा थांबा, आता शांतपणे ऐकायचं. या RPIच्या गाडगे आमदारांच्या बाजूला बसून त्यांनी सांगितलं की हे जे उमेदवारी दिलेली आहे शिवसेनेची ती आम्ही भाजपच्या खासदारांना संजय पाटील यांना निवडून आणण्यासाठी केलेलं कारभार आहे आणि उद्धव साहेबांनी आम्हाला मदत केली आहे असं थेट सांगितलं. नाही या एकेकडे याचं उत्तर घेऊया, याचं उत्तर घेऊया. RPIचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र, 2 मिनिट मला बोलू द्या. RPIचे जिल्हाध्यक्ष खरात यांनी सांगितलं होतं संजय काकांच्या बाजूला बसून की संजय काका पण साईडला होते, त्यांच्या बाजूला बसून बोलले होते की आमच्या पक्षातले सोडून विरोधक पण आम्हाला सपोर्ट करत आहेत. संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंनी काकांना मदत व्हावी म्हणून या ठिकाणी चंद्रहारांना उमेदवारी दिली असं त्यांनी उत्तर दिलं. त्यावर तुम्ही काय सांगाल? हे बघा, सगळ्यात पहिला तुम्हाला सांगतो, काँग्रेसचं पानिपत त्यांच्या कामामुळे झालेलं आहे. काँग्रेसचं दुसऱ्यांनी काय खरात साहेबांनी काय बोललं त्याला उत्तर देण्यापेक्षा काँग्रेसचं पानिपत तुमचा मित्र पक्ष आहे, त्यांनी काय बोलले त्यांना जमेत नाही. सांगताय काय की काँग्रेसचं पानिपत त्यांच्यामुळे झालं. 40 वर्ष खासदार की 10 वर्ष मंत्रिपद यांच्याकडे असताना ह्यांना नाचता येणं अंगणवाकडे झालंय. महत्त्वाचं जर आपण सर्व पक्ष ऐकणार असाल तर मी बोलेन. एक पत्रकार म्हणून राजकीय पक्ष हे आपापल्या सोयी सुखसुविधासाठी कधी इकडे कधी तिकडे मिक्स होऊन राज्य करतायत, याविषयी आमचा वाद नाही. पण सर्वसामान्य जी जनता आहे, जे मिरजेची जनता आहे, मिरजेचे युवक आहेत, यांच्या रोजगाराच्यासाठी दोन्हीही शासनाने कुठल्याही प्रकारचं सांगली मिरजेला एखादा मोठा उद्योग आणून सुशिक्षित बेरोजगारांच्यासाठी रोजगार उपलब्ध करून दिला नाही. त्यानंतर मिरज औद्योगिक वसाहतमध्ये जेवढे उद्योगधंदे चालू आहेत त्या सर्वांना महानगरपालिकेला महानगरपालिकेला घरफाळा द्यावा लागतो. पण कुपवाड MIDC मधल्या उद्योगदारांना कुठल्याही प्रकारचा घरफाळा द्यावा लागत नाही. ही तफावत आहे. या उद्योगधंद्यांना, या व्यावसायिकांना वाचवून इथल्या जनतेला व्यसनापासून मुक्त करून रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी आमची पत्रकार म्हणून विनंती आहे. या ठिकाणी तुमच्याकडे येणार आहोत. पहिला आपण या ठिकाणी विशाल पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडे जाणार आहोत, त्यानंतर शिवसेना, त्यानंतर BJP. या ठिकाणी बेरोजगारीचा प्रश्न या ठिकाणी आहे, त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? बेरोजगारी दूर करण्यासाठी दरवर्षी 2 कोटी रोजगार देतो ही घोषणा फसवी जी आहे मोदी सरकारने केलेली होती. त्यांना हा प्रश्न खरं तर विचारायला पाहिजे. आम्ही 10 वर्ष सत्तेत नव्हतो आणि त्याच्यापूर्वी मनरेगा जे होतं, अहो जरा थांबा की 60 वर्ष पालुपत लावलाय. मनरेगाची जी योजना होती ज्याच्या माध्यमातून हाताला काम देत होतो आम्ही शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या, ते सगळे या ठिकाणी यांचा आरोप होता की मागील 2 सरकारांनी या ठिकाणी बेरोजगारीचा प्रश्न सोडवला, असं पत्रकारांचे या ठिकाणी प्रश्न आहे. तुम्ही काय सांगा? यांनी तर सोडवलं. आम्हाला एवढंच म्हणायचं आहे, भारतीय जनता पार्टीनं ह्यांच्या काळात जेवढी बेरोजगारी वाढली आतापर्यंत देशात कधी वाढली नव्हती, हे पहिली गोष्ट. आणि आमच्या आता पंतप्रधानांचं हे सांगतात देशाचे पंतप्रधान, अहो देशाचा पंतप्रधानाला पूर्ण देश ऑल जग फिरायला परमिशन आहे, वेळ आहे त्यांना, परंतु मणिपूरसारखी घटना एवढी मोठी घडली तिथं ह्यांनी फिरकले देखील नाहीत. या ठिकाणी बेरोजगारीच्या संदर्भात तुमचं या ठिकाणी बेरोजगारीचा प्रश्न या लोकसभा मतदारसंघात आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? दोघांनी प्रश्न उपस्थित केला आहे, शिवसेना असेल किंवा पत्रकारांनी. आता बेरोजगारीचा जो प्रश्न उपस्थित केला आहे त्याबद्दल मला एवढंच सांगायचं आहे, आज कारखान्यामध्ये कुठेही गेलात तर या ठिकाणी बेरोजगारी असती तर MP UP बिहारखंड माणसं मागवली नसती. आज शेती करत असताना सुद्धा या ठिकाणी माणसं मिळत नाहीत, पण बाहेरनं माणसं मागून या ठिकाणी कामं केली जातात. मग बेरोजगार कसला आला इथं? रोजगाराला माणसं मिळणार तिथं या ठिकाणी, अशी आज परिस्थिती आहे. जगामध्ये जेवढी बेकारी आहे त्याचा नंबर बघा पत्रकारांच्याकडनं. खोटं बोला, रिटून बोला, ह्या पद्धतीने चालणार नाही. तुम्ही प्रश्न एक विचारताय आणि उत्तर त्यांनी देतात दुसरीकडे. आपल्या सांगत नाही की आम्ही एखादा बेरोजगार सांगलीत आणला म्हणून.
या ठिकाणी बेरोजगारचा प्रश्न आहे, त्या संदर्भात सांगा. मी बेरोजगार उत्तर देतो. बघा, विरोधकांना माहिती नसेल ती गोष्ट सांगतो. CMGP आणि PMGP मधून CMGP आणि PMGP मधून 5 कोटीपर्यंत लोन हे शासन देतंय. दुसरी गोष्ट, केंद्र शासनानं ते लोन देते असं म्हणतात. काही देत नाही, कुणाला दिलं नाही. अहो, तुमच्या मोदीने साधी एक पत्रकार परिषद घेतली नाही. एक सुद्धा लोन या ठिकाणी देतो उत्तर. एक लक्षात घ्या, मुद्रा योजना, मुद्रा इथं उपस्थित असणारे इथं ऐकून घ्या, इथं उपस्थित असणारे बरेच लोकांनी मुद्रा लोन घेतलेले आहेत. लक्षात घ्या, इथं उपस्थित असणारे बऱ्याच लोकांनी मुद्रा लोन घेतलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट, मुद्द्यावर बोला. बेरोजगारीचा प्रश्न सुरू आहे तो बोलल्या. बेरोजगारीचा प्रश्न उत्तर हेच आहे, बऱ्याच लोकांनी मुद्रा लोन घेतलेले आहेत. CMGP PMGP मधून जवळजवळ 10,000 कोटी. बेरोजगारीचा प्रश्न त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? पत्रकारांची हा, एक महत्त्वाचा प्रश्न आहे का, राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा प्रश्न. ज्यांनी पक्षावरती बेईमानी केली, पक्ष बदलला, अशा लोकांवरती झालेली कारवाई एका पक्षानं केली, ती माझ्या माहितीनुसार अशोक कांबळे साहेब यांना निलंबित करण्याची कारणे दाखवा नोटीस. तसं भाजपने काय केलं कुठल्या नगरसेवकावरती? याचं उत्तर द्या. पत्रकारांनी जो प्रश्न उपस्थित केलाय, अशोक कांबळेंवर कारवाई केली, भाजपच्या नगरसेवकांवर कारवाई काय केली नाही? हे बघा, शहरी भागाच्या प्रश्नाचं उत्तर दिगंबर जाधव देतील. महत्वाचा मुद्दा आहे बेरोजगारी. पाठक साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला होता की RPIच्या अशोक कांबळेंवर कारवाई होते, तर भाजपच्या या ठिकाणी नगरसेवक जे बंडखोर आहेत त्यांच्यावर का कारवाई केली नाही? मुद्देसूद या ठिकाणी उत्तर देत नाही. कुठं तर या ठिकाणी वेगळंच वळण लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. तुम्ही काय सांगाल? नाही, एक महत्त्वाचा मुद्दा आहे. स्पष्टीकरण करण्याचे भरपूर उद्योग चाललेले आहेत. या खटाटोपामध्ये कोणाचं नुकसान होणार आणि कोणाचं प्लसमध्ये होणार हा वेगळा विषय आहे. पण ज्या पद्धतीनं राजकीय स्थिती बदलली जाते आहे, समाजकारण राहिलं बाजूला, निसर्गाभूमीत राहिलं बाजूला, पण केवळ स्वार्थ आणि मतलब या दृष्टिकोनातून हे चाललेलं गटपाटीचं राजकारण किती जनता सोसणार, याबद्दल मला अशोक कांबळे साहेबांनी तुम्ही बोलावं असं मला वाटतं. या ठिकाणी तुमच्यावर प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला, तुम्ही सांगा. वस्तुस्थिती अशी आहे की मी रिपब्लिकन पक्षामध्ये आठवले गटात काम करत होतो. मला नोटीस बजावलं, मला निलंबन केलं, परंतु मी निलंबन स्वीकारलं. परंतु ह्यात गटबाजीचा का प्रश्न नाही आहे. विशालदादा पाटील हा एक गोरगरिबांचा प्रश्न सोडवणारा उमेदवार दिसतोय, मला मागासवर्गीयांचा प्रश्न सोडवणारा उमेदवार दिसतोय. मगापासून तुमचं बेरोजगारीचं मी ऐकायला आलो. 2 मिनिट बेरोजगारीवर बोलतोय. सर, वस्तुस्थिती अशी आहे की मागासलेल्या वर्गामध्ये MSW सारखी मुलं सुशिक्षित आहेत, ती बेरोजगार आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की पूर्ण शिक्षण होण्यासाठी त्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप द्या. जर त्यांना नोकरी मिळत नसेल, उद्योगासाठी बँक लोन द्या. परंतु हा भाजप सरकारने ना त्यांच्या शिक्षणासाठी स्कॉलरशिप दिलं, ना उद्योगासाठी बँक लोन दिलं. जी माझा समाज आजही बेरोजगारच आहे असा आरोप आहे. म्हणून मी अपक्ष उमेदवारांना या ठिकाणी पाठिंबा जाहीर करतो. या ठिकाणी बेरोजगारीचा प्रश्न आहे त्यांनी उपस्थित केला. बेरोजगारीवर बोला. प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून लोकांना रोजगारासाठी कर्ज उपलब्ध केलं विनातारण. PMGP मधून सांगली जिल्ह्यामध्ये जवळपास 80 कोटीचं वितरण PMGP मधून झालेलं आहे. CMGP मधून पोचलं नाही, कागदावर आहे. कुठल्या भागातला हा प्रश्न आहे सांगा? हा प्रश्न पूर्ण सांगली जिल्ह्यातला आहे, खेड्यापाड्या वाडी वस्तीतला आहे. अखंड हे बघा, अण्णासाहेब पाटील कांबळे साहेबांना विनंती आहे, उद्योग भवनच्या ऑफिसला जाऊन आपण उद्या माहिती घ्यावं. आम्ही जे सांगतो याच्यामध्ये त्रुटी आढळेल तर उद्यापासून आम्ही भारतीय जनता पार्टीचा प्रचार थांबवतो. परंतु कांबळे साहेबांनी एकदा माहिती घेऊन बोलावं. आपण या संदर्भात आपण आता शिवसेनेच्या कडून प्रचार एवढंच म्हणायचं आहे. आता हिने जे सांगायला लागलेत ना, मी मगाशी देखील सांगितलं, खोटं बोल कर, रेटून बोल. यांचं आता मला सांगा, 10 वर्षामध्ये साधा एक नगरसेवक जरी असले तर 10 वेळा तो पत्रकाराच्या समोर जातोय. देशाचे पंतप्रधान एक तर पत्रकार परिषद घेतली का आतापर्यंत? 10 वर्षात एक तर घेतली. बरं, ठीक आहे. दुसरी बेरोजगारी आणि या ठिकाणी कुणाला कर्ज मिळतं मुद्रा या विषयावर चाललं. दुसरी गोष्ट, आता हिने सगळी सांगतात अगली बार 400, एक मिनिट, अगली बार 400 पार का जो नारा दिल्यात, अगली बार 400 पारचा नारा द्यायला लागल्यात. 400 येणार यांना माहित आहे, बरोबर आहे. 400 खासदार येणार यांना माहित आहेत. ते 400 किलो RDX कुठनं आलं तेवढं तर सांगा पहिला. या ठिकाणी आपण आता या ठिकाणी गोंधळ सुरू आहे, कुठं मुद्देसूद बोलत आहे, कुठं तर विषय या ठिकाणी बेरोजगारीच्या प्रश्नावर आपण प्रश्न उपस्थित केला, मात्र वेगळ्याच पद्धतीने चर्चा सुरू आहे. मुळात विषय असा आहे की
कार्यक्रम सुरू आहे तरी सुद्धा नगरसेवक असतील, माजी नगरसेवक असतील, पदाधिकारी असतील, अजून त्यांना वाटायला की हा एकतर जसं महापालिकेच्या सभेमध्ये दंगा केला जातो आहे किंवा त्यांच्या बैठकामध्ये दंगा केला जातो आहे, तसं करू नका. सगळ्यांनी मुद्देसूद बोला. दंगा करून काय कोणाचे प्रश्न उत्तर कळणार नाही. आणि दुसरा गोष्ट जे सांगितलं, आता मी मगाशी पाठक साहेबांनी सुद्धा सांगितलं होतं, विषय असा आहे, जर मिरजेपुरतं बोलायचं म्हटलं तर मिरजेचा 2014चा जर विचार केला तर सर्वपक्षीय नगरसेवकांनी, संजय काकांना सर्वपक्षीय नगरसेवक, सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी उघड येऊन प्रचार त्यांचा केला होता. तो आता फक्त तेच चेंज झाले आणि विशाल पाटलांच्या बरोबर आहेत. विषय असा आहे की ठीक आहे, विकासाचा पॅटर्न असावा, मिरज पॅटर्न विकासासुद्धा आहे, पण विषय असा आहे की तुम्ही काकांना त्यावेळी सपोर्ट केल्यामुळे तुमच्या पदरात काय पडलं मिरज पॅटर्नला, आणि आता विशाल पाटलांना मदत केल्यामुळे तुमच्या पदरात काय पडणार आहे. आणि अशोक कांबळेसारख्या ज्येष्ठ नेत्यांनासुद्धा माझं म्हणणं आहे की तुम्ही समर्थन केलं आहे, सगळी गोष्ट खरी आहे, पण जर तेच विशाल पाटलांच्या बाबतीत झालं जसं तुमचं म्हणणं आहे, आमचं नाही तुमचं म्हणणं आहे काकांच्या बाबतीत झालं, तर मग तुम्ही काय करणार. का तुम्ही ज्या पक्षात 40 वर्ष काम केला त्या पक्षाला तुम्ही म्हणजे विरोधात जाऊन काकांना तुम्ही विशाल पाटलांना समर्थन करताय, तर तुम्ही मिरजेत असंच होणार का? दरवेळी पक्ष हे बाजूला ठेवून तुम्ही समर्थन करणार? या ठिकाणी निरंजन आवटी, तुम्ही पहिला उत्तर द्या की गेल्या वेळेला तुम्ही काकांना या ठिकाणी सपोर्ट केला होता, तेव्हा तुमच्या पदरात काय पडलं, आणि आता तुम्ही विशाल पाटलांना सपोर्ट करताय, आणि आता तुम्हाला या ठिकाणी तुमच्या काय पदरात पडणार का? लोकांचा विकास होणार का? काकांना आपण मागच्या वेळी त्या भावनेतनंच मदत केली होती भारतीय जनता पार्टीमध्ये पण असताना, आणि त्यांना आमची एक भावना होती की बाबा युवकांना काहीतरी तर रोजगार मिळेल, युवकांना एक नवीन व्यासपीठ मिळेल, जे युवक आता क्रीडा क्षेत्रात चांगले आहे. मला मगाजरना आता दंगा तर चालायच, मला स्पेसिफिक भारतीय जनता पार्टीच्या एकानेही असं उत्तर दिलं नाही की संजय काकांनी ही योजना आणली, संजय काकाने एखादी इंडस्ट्री आणली, संजय काकाने एखाद्या खेळाडूला मोठं केलं, काहीच नाही. फक्त आता इथनं पुढं 5-7 दिवस हा प्रचार होणार आहे, आता लोकांना कळाले की जातीय प्रचार होणार, मग ते वंदे मातरम चालू होणार, कारण की मुद्देच नाहीत ना दुसरे. आणि दुसरी गोष्ट, आम्ही एवढा विरोध डावलून विशाल पाटलांचं काम करतोय कारण की जनतेचा कोल हा विशाल पाटलांना आहे. साधं उदाहरण सांगतो मी की संजय काका 10 वर्ष खासदार आहेत. महाराष्ट्रामध्ये नितीन गडकरीसारखा माणूस दरवर्षी खासदार क्रीडा महोत्सव म्हणून घेतो आहे. का आपल्या खासदारांना घ्यावं वाटलं नाही की एखादा युवक तिथं त्यातनं मोठा होईल, कोणतं ऑलिम्पिकला जाईल, कोणतं राज्य लेवलला चमकेल, का तसं वाटलं नाही? आम्ही उदाहरण सांगतो, आम्ही फक्त सहज एका मिटिंगमध्ये विशाल पाटलांना म्हणलं की मुंबईत मिरजेमध्ये फुटबॉलसारखा खेळ अतिशय चांगल्या दर्जाचा खेळला जातो आहे, तर आम्ही लगेच नाईट स्पर्धा घेतल्या. कारण की आमची भावना काय आहे की एज्युकेटेड पर्सन आहे, त्याला जाण आहे युवकांची, आणि भविष्यात दृष्टीने युवकांना मदत होण्यासारखे त्यांचं काम होईल या भावनेतनं आम्ही मदत केलेली आहे. तुम्ही काय सांगाल, संजय काकांना सपोर्ट केला तेव्हा पदरात काय पडलं, आणि आता विशाल पाटलांना तुम्ही सपोर्ट करताय, तुमच्या काही पदरात पडणार का? लोकांचा विकास होणार का? 100% विकास होणार. या मागासवर्गीयांच्यासाठी 100% विकास होणार. संजय काकाने आम्हाला सरळ 10 वर्ष फसवलेलं आहे मागासवर्गीयांना, म्हणून आम्ही त्यांना ह्या वर्षी मदत करणार नाही. या ठिकाणी संजय काकांनी मागासवर्गीय फसवले असा आरोप आहे. सांगतोय का हे आता राजकीय मुद्दे आहेत, हे राजकीय टीका चालू आहे. हे बघा, त्यांनी क्रीडा स्पर्धेचं विचारलं, नमो चषक सारखी मोठी स्पर्धा इथं आम्ही घेतली. दुसरी गोष्ट आहे, नमो चषक आमदारांनी घेतला, काय घेतला? एक मिनिट, हे बघा ऐका, हे बघा 2 मिनिट. 2018 साली माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आम्ही सगळं सांगतो ना, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून खासदार व आमदारांच्या माध्यमातून आम्ही चषक घेतलं होतं, आणि आता सध्या या नमो चषक आता आम्ही घेतोय, सध्या चालू आहे. खासदार नमो चषक म्हणजे खासदार आलं. त्यांची गल्लत अशी झाल्या, सगळ्यात महत्त्वाचं मिरज विधानसभामध्ये यावर्षी नमो चषक झालेलं नाही. या ठिकाणी नमो चषक झाले असं त्यांचा कांबळे साहेब, हे बघा विशाल पाटील साहेब गेल्या वर्षी निवडणुकीला राहिले, 3,41,000 मतं पडली. 5 वर्षामध्ये कुणाचं सुखदुःख विचारायला कुठल्या रस्त्यावर उतरले? बोला. 5 वर्षामध्ये काय केलं सांगतो, ह्यानी पण सांगावं. करोना आला हे गायब, महापूर आला हे गायब, कामाला आम्ही, आणि काय अहो ऐका
खासदार आहे कोरोनाच्या काळात आणि महापुराच्या काळात खासदार गायब होते असा आयातबाईचा आरोप. खासदार गायब होते जसे आम्हाला भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता खासदार होते का? खासदारांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही काम करत होतो. खासदारांनी सांगितलं म्हणून का तुम्ही सांगा. तिन्ही खासदार बोलाचीच कडी आणि बोलाची, संजय काका बोलाची कडी बोलाची भात, विशाल पाटील बोलाची कडी बोलाची भात. साहेब यांनी जी सांगले चषक भरला, संजय काकाने निधी नाही दिला, त्या टायमाला भाजपाच्या नगरसेवकांनी राजीनामा द्यायचा होता. तुम्ही काय सांगाल? आता हिने मगाशी उद्धव साहेबांचं एक म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे पदाधिकारी कोण असतील उद्धव साहेबांचा उल्लेख केला मगाशी, राऊत साहेबांचा उल्लेख साहेब कोण त्यांचे पदाधिकारी आले ते. मला एवढं त्या दोघांना पण विचारायचं आहे, जर समजा आता आयाजीमध्ये पण सांगायचं, निरंजन आवटे साहेब यांनी पण सगळ्यांनी सांगायचं, उद्या जर समजा खासदार म्हणून त्यांचे उमेदवार निवडून आले तर ते भाजपमध्ये जाणार नाहीत हे त्यांनी डिक्लेअर करावं. दुसरी गोष्ट ह्यांनी पण सांगावं की बाबा ती आमची बी टीम नाही, ह्यांनी बी टीम उभा केल्याचं आम्हाला माहित आहे, ह्यांनी देखील सांगावं ते निवडून आम्ही आमच्याकडे घेणार नाही. या ठिकाणी ह्यांचा आरोप आहे की भाजप. आपण आता तुम्ही काटे साहेब तुम्ही जे प्रश्न उपस्थित करता त्याचं उत्तर आपण घेऊया. विशाल पाटील हे भाजपची बी टीम आहे आणि भाजपनेच तुम्हाला उभा केला असा यांचा आरोप आहे. राऊत साहेबांनी काय सांगायचं त्यांच्या तोंडाला कोण काय लागू शकत नाही. पण माझा सगळ्यात हो जरा थांबा की आता ज्या वेळेला सत्तेचं समीकरण चालू होईल आणि ज्या वेळेला काँग्रेस आणि भाजपमध्ये रस्सीखेच होईल त्यावेळेला हे जे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि तुमच्या शरद पवारांची NCP हे दोघं पहिल्यांदा भाजपकडे जाणार नाहीत ह्याची पहिली गॅरंटी द्या. आणि त्याने हा प्रश्न उपस्थित करायचा म्हणजे माझे शेंबूड माझ्या नाकाला मी सांगतो लोकाला. त्याने आरोप केलाय की भाजपची बी टीम आहे. खरोखर विशाल पाटील भाजपची बी टीम आहे का? विशाल बोला बोला बा एक 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 प्रश्न पहिला ऐका. देवगंबर साहेब पहिला प्रश्न ऐका. समोरच्यांनी शिवसेनेने आरोप केलाय की विशाल पाटील भाजपची बी टीम आहे. भाजपची बी टीम विशाल पाटलांची आहे का? बघा 1 मिनिट 2 मिनिट थांबा. मालक ते आहेत. अहो, ऐका की माझं. बघा तुम्ही आता एक काम करा, ऐका 2 मिनिट थांबा. बघा करतील सुद्धा भाजप. जरा थांबा, ऐका. तुम्ही आम्हाला संजय काकांनी काय काम केले, भारतीय जनता पार्टीने काय केले यासाठी तुम्ही आम्हाला बोलवलं आहे. जे त्यांचे कोण कोण बी टीम आहे तुम्ही त्यांना परस्पर विचारावा. आमचा कार्यक्रम झाला पण आरोप तुमच्यावर व्हायला लागला ना भाजपचे तुम्ही. ऐकून घ्या. आरोप काय व्हायला माहिती आहे? आरोप काय ह्यासाठी व्हायला लागलाय कारण उद्या समजा त्यांची सीट पडली की दोघं एकमेकांवर भांडायचं की तू माझी बी टीम तू माझी बी टीम. बरं ऐका आमचं काय म्हणणं आहे, हे म्हणतात ह्यांची बी टीम आहे. एक मिनिट, हे म्हणतात ह्यांची बी टीम आहे, हे म्हणतात ह्यांची बी टीम आहे. म्हणजे तुम्ही दोघं आमचं ऐकता का? आपण जनतेकडे जाऊया. काही सर्वसामान्य लोक आहेत, काय सांगाल? मी एक शेतकरी पुत्र आहे. आमची शेती निलजी मामलेला आहे. इथून 4-5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर तिथं काय परिस्थिती आहे, आज तिथं एक जिल्हा परिषदेच्या अंडरमधली एक शाळा आहे. त्याला कौले नाहीत, दरवाजे नाहीत, म्हणजे पूर्ण पडक आहे पूर्ण. आणि ते शाळा कित्येक वर्षापासून तसेच आहेत. आणि आमदार खासदार जे कोण निवडून येतील त्यांचे 3-3, 4-4 मजले व्हायला लागल्यात. हेच काय विकास? आणि इथं सिव्हिल हॉस्पिटल आहे. सिव्हिल हॉस्पिटलच्या लागून इथं बघा हे कंपाऊंड, हे दाखवा इथं कंपाऊंड नाही, सुरक्षा नाही. हाच झाला का विकास? मिरज पाण्याची टाकी, मिरज शहराला जे पाणी पुरवठा करणारे जे मिरज टाकी आहे त्याला 3 गेट आहेत, त्या 3ही गेट नाही आहेत. तिथं आतमध्ये कोणती म्हणजे सुरक्षा नाही, CCTV नाहीत. कित्येक वर्षापासून आम्ही विनंती नगरपालिकेचा असू दे नाही कुठल्याही पक्षाचा असू दे. नाही आता आपण खासदारांच्या कामाविषयी आणि खासदारांच्या या ठिकाणी निधी संदर्भात बोलतो. नाही, लोक आमदार खासदारांचे प्रतिनिधी आहेत ना हे सगळे. या ठिकाणी पाणी पुरवठ्यावर आमच्या मित्रानं जे बोलला, आज सांगली जिल्हाभर कुठं पण चौकशी करा, मिरज सारखं शुद्ध पाणी कुठंही मिळत नाही. आणि हे नक्की आहे डबल फिल्टर. आपल्यावर या ठिकाणी प्रहार संघटने त्यांनी काय प्रश्न आणि काय आहे तुमचा प्रश्न? हिने हर घर हर घर जल जीवन मिशन जे केंद्र सरकारने आणली ते पूर्णपणे बंद पडलेले आहे. मिरज पूर्व भागात आज शिंदेवाडी गावामध्ये प्यायला पाणी नाही, स्कीम पूर्ण झाली, पाणी नाही प्यायला. या ठिकाणी हर घर मिशन ही तुमची योजना आहे केंद्राची आणि त्या माध्यमातून कुठं योजना सुरू नाही, ती बंद पडली आहे, लोकांना पाणी असा आरोप या ठिकाणी त्यांनी केला आहे. हर घर पाणी ही जी योजना आहे ही योजना सगळीकडे सक्सेसफुल झाल्या. क्वचित एखाद्या ठिकाणी जर तिथला कारभारी खराब असेल
तर ती चूक त्या कारभाऱ्याची आहे. ते खासदारावर काय नेमका तुमची परिस्थिती कुठल्या कुठल्या गावात पाणी पोचलं नाही त्याने म्हणतात की सर्व ठिकाणी पाणी पोचलंय. नाही अरे बेळंगी सलगर परत शिंदेवाडी मिरजमधील काँग्रेसचे नेते प्राध्यापक सिद्धार्थ जाधव यांचा मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधत ठाकरे गटात प्रवेश. या प्रसंगी शिवसेना उपनेते माननीय नितीन बानगुडे पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख संजय बापू भुते, अभिजित पाटील उपस्थित होते. तांदूळ आलं 15 लाखावर 5 किलो धान्यावर आणला तुम्ही, म्हणजे इथला कारभारी बरोबर नाही म्हणायचा काय? या ठिकाणी तुम्ही सांगा, सलगर असेल बेळंकी असेल या ठिकाणी खटाव अशा प्रकारची त्यांनी गावाची नावं सांगितलेत. पाणी कुठं कुठं पोचले कुठं कुठं पोचलं नाही. तालुक्यात बऱ्यापैकी सगळ्या ग्रामपंचायतींना जलजीवन मिशन खाली एक कार्यक्रम सगळा पूर्ण आहे, सगळीकडे पाणी व्यवस्थित आहे. या ठिकाणी आपण पाहतो की अजून पत्रकारांची आपण मतं घेणार आहोत, पत्रकारांबरोबर आपण बातचीत करणार आहोत, प्रश्न विचारावा. नेमका आता या ठिकाणी कोणता प्रश्न या ठिकाणी ज्वलंत आतापर्यंत झालेले सोडून. सर्व राजकीय नेते आपणास विनंती आहे, मी बेरोजगारी आणि व्यसनाधीनता मिरजेमध्ये सांगलीमध्ये बेरोजगारी व्यसनाधीनता या संदर्भामध्ये सर्वच राजकीय पक्षांना विचारला. त्या मुद्द्यापासून भरकटून नको तिथे हे विषय चाललेले आहेत. जनतेने तुम्हाला मतदान का द्यावं आणि महत्त्वाचं NSSO यांनी 45 वर्षात सर्वाधिक बेरोजगारी भारतात निर्माण झालेली आहे हा अहवाल दिला आहे. त्यानंतर WHO जगातील सर्वाधिक 10 शहरं प्रदूषित भारतात आहेत हा अहवाल दिलेला आहे. वित्त विधेयक 2017 भारताच्या इतिहासात प्रथमच. प्रश्न विचारू द्या मला, प्रश्न विचारू द्या. कोरे साहेब, पत्रकार प्रश्न विचारल्यात, प्रश्न झाल्यानंतर तुम्ही उत्तर द्या. प्रश्न सुरू असताना मध्ये बोलू नका. तुम्ही पत्रकारांना प्रश्न विचारायला संधी द्या. वित्त विधेयक 2017 च्या इतिहासात प्रथमच परदेशी निधी आणि भ्रष्टाचार कायदेशीर करण्यात आलेला आहे. आणि 70 वर्षात पंतप्रधान 70 वर्षामध्ये 4 न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेऊन लोकशाही धोक्यात आहे असं पहिल्यांदा सांगितलेलं आहे. पत्रकारांनी बोलायला उत्तर द्या तुम्ही. साहेबांनी काय सांगितलं, न्यायाधीशांनी सांगितलं. ते न्यायाधीश झारखंडचे काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्याकडे सापडलेल्या बेहिशोबी मालमत्तेच्या विरोधात आज भाजप महिला मोर्चाच्या वतीने आमदार सुधीर गाडगे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. काँग्रेस पक्षाच्या प्रतिकारात्मक पुतळ्यास जोडे मारत पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी बोंब मारण्यात आली. झारखंडचे काँग्रेस खासदार धीरज साहू यांच्याकडे 300 कोटीपेक्षा जास्त मालमत्ता आढळून आल्याने त्यांना देशातील अनेक ठिकाणी जाहीर निषेध होताना दिसत आहे. सदर मालमत्ता ही गोरगरीब जनतेला लुटून गोळा केल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्य जनतेमधून उमटताना दिसत आहे. या विरोधात आज भाजप महिला मोर्चाच्या वतीने निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. जरा एक मिनिट शांत बसा की. बेरोजगारीवर यांनी परत परत बोलायला लागलेत का नाही. आता मी माझ्या कुटुंबाचा, मी धामणे काकासाहेब धामणे मालगाव, माझ्या कुटुंबातली 18 मुलं बाहेर नोकरीला आहेत. मग हे बेरोजगारीचं हे कारण आहे काय? बाहेर का गेली नोकरीला? आपल्या इथं काय उद्योगधंदे सुरू होते? आपल्या शहरात का उद्योगधंदा येत नाही? जरा आता सध्या IT पार्क सुरेशभाऊ खाडे काढायला लागलेत मिरजेत. जरा भावानं एक मिनिट दाबा. बघा, बेरोजगारी विषय तसा नाही आहे, महागाईचा विषय नाही आहे. तुम्ही जर बेरोजगारी विषय महागाई विषय जर बघितला, देश स्वतंत्र झाल्यापासून विषय लक्षात ठेवा. तुम्ही दिवार पिक्चर बघा, त्या दिवार पिक्चरमध्ये ऋषिकर मुद्दा घेतलाय की नोकरी नाही आहे, महागाई पडल्या. हे महागाई मुद्दा फक्त दंग्यासाठी आहे. जेवढी महागाई आहे तेवढा लोकांना पगार पण वाढलेला आहे. या ठिकाणी महागाई हा मुद्दा फक्त दंग्यासाठी असा त्यांचा आरोप आहे. मी सांगतो ना तुम्हाला, ज्या वेळेला 2014ला सत्ता तुमची आली त्यावेळेला तूर डाळीची किंमत किती होती तर 80 रुपये किलो होती. आज ते 200 रुपयाच्या वर आहे. आज सिलेंडर जे आहे 400 रुपयाला होतं, 370 रुपयाला सिलेंडर होतं. 378 रुपये केल्यावर रस्त्यावर डान्स करत होती स्मृती इराणी आणि सुषमा स्वराज. मला सांगा, मोदीच्या काळात 10 वर्षात मोदी आहे ना, त्याच्यात काय स्वस्त केलं तिने ते सांगावं. पहिला महाग तर केलेलं सगळ्या जनतेला माहित आहे, काय स्वस्त केलं ते तर सांगा. म्हणजे आम्हाला सांगाल तर बरं लोकांना.
या ठिकाणी दिगंबर जाधव यांनी सांगितले की महागाई हा दंगा करण्याचा विषय आहे. महागाई नाही आहे. महागाई आहे का नाही? महागाई त्यांना माहित नाही का? 400 रुपयाचा गॅस 1100 रुपये झाला, महागाई नाही. पेट्रोलचा सांगा 65 रुपये पैसे 100 रुपये गेला, महागाई नाही. अहो काय सांगताय ते? महागाई नाही. तुम्ही महागाई नाही म्हणता, महागाई नाही म्हणताय, पण 10 वर्षापूर्वी MRDC दा 6,000 पगार होता. आज किमान वेतनच्या नावाखाली 14,000, 16,000, 20,000 पगार मिळाला आहे. यांनी जो प्लॉट घेतला असेल ना 5 वर्षापूर्वी लाख रुपयाला, आता जी किंमत 5 लाख रुपये झाल्या, त्यांना पैसे मिळतात, तेव्हा महागाई नाही. आणि जनतेत कुठली महागाई काढलाय? आज महागाईच्या नावानं जे दंगा केला जातोय, काय महागाई ते त्यांनी तोंडानं सांगावं. धान्य स्वस्त आहे, सगळं धान्य जे गरजेचं आहे जनतेला ते सगळं स्वस्त आहे. तेल स्वस्त आहे, धान्य स्वस्त आहे. गरजेचं आहे. जनतेला भीक नको. शांततेत उत्तर द्या. तुम्ही काय करले? सर्वांना विनंती करतो शांत राहा. ते म्हणतात की काय सगळं स्वस्त आहे, काय स्वस्त आणि काय महागाई? अहो रोजगार द्यावा तुम्ही, फुकटचा देऊ नका. फुकटचा काय रोजगार द्या. काय महागाई काय स्वस्त आहे सांगा? पेट्रोल स्वस्त आहे काय? डिझेल स्वस्त आहे काय? स्टील स्वस्त आहे काय? गॅस स्वस्त आहे काय? या ठिकाणी डिझेल, पेट्रोल, गॅस, डाळ स्वस्त आहे का म्हणतात ते? डाळ स्वस्तच आहे, 60 रुपये किलोनं पेट्रोल आणि डिझेल? पेट्रोल 100 रुपये. त्या मानानं पगार वाढले, रोजगार वाढलेला आहे. हे सगळं या ठिकाणी रोजगार वाढलेत असं म्हणतात. अहो रात्रंदिवस शेतकरी रात्रंदिवस राबतोय. 100 रुपयाला 4 किलो द्राक्ष जातात. 100 रुपयाला 4 किलो द्राक्षे शेतकऱ्याची, आणि यांचा चिरमुरा 150 रुपये. काय आहे? पगार किती वाढला? एक एवढ्या औषधे बाटली द्राक्षाचे 1,500 रुपये आणि 4 किलो द्राक्ष 100 रुपयाला. या ठिकाणी महागाईबद्दल काय सांगाल? मला महागाईबद्दल नाही विचारायचं. मला एक काकांना एक प्रश्न आहे माझा, की घरकुल योजनेचा हर घर 2024 पर्यंत प्रत्येकानं घर मिळणार होतं. संजय काकांनी महापालिकेमधनं एक घरकुलसाठी एक कक्ष केला होता. त्या कक्षाचा किती घरकुल आजपर्यंत झोपडपट्टीवाल्यांचा विषय झाला. या ठिकाणी हर घर योजनेतून घरकुल मधून या ठिकाणी संजय काकांनी महापालिका क्षेत्रातील किती लोकांना घरकुल दिले. या ऑफिस केलं होतं वेगळं, त्या ठिकाणी कोणाला काय घरकुल मिळाले नाहीत असा त्यांचा आरोप आहे. घरकुल योजना ह्या ग्रामपंचायतीकडनं प्रस्ताव येत असतात. महापालिका क्षेत्रातल्या महापालिका क्षेत्रात सुद्धा महापालिकेकडे प्रस्ताव प्रत्येक जण करत असतोय, आणि ती मंजुरी स्थानिक ठिकाणी आयुक्त देत असतात. झोपडपट्टी दाखवा, एक झोपडपट्टी. कुठल्या झोपडपट्टीत गेल्या आणि कुठल्या झोपडपट्टीचा विकास सांगा. प्रत्यक्षात खासदार कुठल्या झोपडपट्टीत जात नसतोय. तिथं याद्या गेल्या की याद्या मंजूर करायचं काम शासन करतंय, आणि ते काम बीजेपीनं केलंय. जास्तीत जास्त रक्कम ही बीजेपीनंच दिली. तुम्ही इथे महापालिका स्थानिक इथे तुम्ही या ठिकाणी पदाधिकारी आहे, या ठिकाणी स्थानिक पदाधिकारी आहे. कुठल्या झोपडपट्टीत कुठल्या या ठिकाणी एरियामध्ये गेले, त्यांचा आरोप आहे की कुठेच या ठिकाणी गेले नाही घरकुल. बघा आज महापालिकामध्ये आज महापालिकेच्या एरियामध्ये संजय गांधी नगरमध्ये, इंदिरा गांधी नगरमध्ये, संजय गांधी नगरमध्ये 434 घर आहेत. इंदिरा नगर कालीमध्ये 1100 ऐका सांगतो 1100 घर आहेत. त्या ठिकाणी संजय काकाने आम्हाला फंडिंग दिलेलं आहे, आणि शासनाचा फंड मी म्हाडाचा फंड आहे, लक्षात ठेवा. आणि संजय काकांनी दिले असं तुमचं म्हणणं आहे का? त्या ठिकाणी सुविधाला पैसे संजय काकाने सुविधा करण्यासाठी संजय काकांनी पैसे दिले असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, ती जी घरं झाले ते म्हाडामार्फत झालेले आहेत. त्यांचा एकही संबंध नाही. पंतप्रधान आवास योजनेचा काही संबंध नाही. प्रकाश बापू ज्या वेळेला खासदार होता, ऐका, ज्या वेळेला प्रकाश बापू खासदार होते त्यावेळेला गलिच्छ वस्ती निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत ते आलेले पैसे आहेत. यांनी शानपणे सांगायचं नाही. आमच्या काळात हे बघा, म्हाडाच्या माध्यमातून इंदिरा आवास योजनेच्या माध्यमातून, प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून, मोदी आवास योजनेच्या माध्यमातून जे घरकुल झाले ते केंद्र शासनाच्या फंडातूनच झाले. आवटी साहेबांच्या मतदारसंघामध्ये एक इमारत उभी आहे. मला सांगा, एक सांगा, काय म्हणताय? खासदार साहेबांनी किती मिटिंग घेतल्या? देवमाने साहेब तुम्ही उपमहापौर होता. किती मीटिंग घेतली असं? घरकुलांच्या मिटिंगा खासदार घेत नसतात. टोटल प्रस्ताव जे आलेले असतात त्या प्रस्तावावर सभागृहामध्ये चर्चा होत्या, आणि त्या ठिकाणी ते मंजुरी अमाऊंट किती मंजूर आहे त्या पद्धतीनं मंजुरी दिली जात्या. तुमचं काय म्हणणं आहे? या ठिकाणी कोणत्याच प्रकारची घरकुलची या ठिकाणी योजना आहे ती सर्वसामान्य पोहोचली असा सर्वसामान्य लोकांनी उपस्थित केलाय, काय सांगा? अहो आता त्यांनी म्हटलं म्हाडाचा विषय केला. हा म्हाडाचा विषय आहे का? खासदार फंडावर आपला चालू आहे विषय. खासदार फंडावर असताना म्हाडाचा विषय घ्यायचा काय संबंध आहे? म्हाडाचा विषय घेतला तिने.
सर्वसामान्य लोक उपस्थित करतात, त्यांची उत्तरं तुम्हाला द्यावी लागणार. सर्वसामान्य म्हणून त्यांनी प्रश्न उपस्थित केलाय संजय काकांच्या बाबतीत. त्याबद्दल तुम्ही सांगा. या ठिकाणी दलित वस्ती असेल, मागासवर्गीय वस्ती असेल, तिथं या खासदारांनी काय फंड दिलाय का? दिलाच नाही, दिला नाही, दिला नाही, खोटं सांगता तिने. तुम्ही खोटं सांगता. त्यांनी 1,20,000 रुपये लाभार्थी बघा ते भाडाचे घेतलाय तुम्ही? घेतलं नाही दाखवा अहो ते लाभार्थी नाही म्हणतात, ते लाभार्थी नाही म्हणतात. नाही म्हणाल्यात आता तिकडे उभं राहतात नाही म्हणाल्यात घेतल्यात त्यांनी लाभार्थी. त्याचा पुरावा दाखवा. पुरावा देऊ तुम्हाला. त्यांच्याच गावचा माणूस आहे हा सांगतोय. मोदी आवास योजनेत नाव आहे त्यांचं, विचारा त्यांना विचारा. काय सांगाल? मी जर घरकुल घेतला असेल किंवा मला कुठला मंजूर झाला असेल शासकीय लाभ तर मी आजपासून राजकारण सोडतो. ते जर का घेतला असेल तर आजपर्यंत राजकारण घेतो सोडतो असं म्हणाले ते. एक मिनिट, वैयक्तिक एखाद्याचं कुणाचं घर आहे किंवा नाही हा मुद्दा काही महत्वाचा नाही, पण घरकुलासाठी केंद्र शासनानं मुबलक फंड दिलेला आहे. ग्रामपंचायत आणि नगरपालिका दोन्हीकडे सुद्धा मुबलक घरं झाली. त्यांचा आरोप आहे प्रकाश बापू असताना दिलेला आहे असा त्यांचा आरोप आहे. प्रकाश बापू असताना दिले त्या वेळचं वेगळं. आत्ता कोट्यावधी घरं केंद्र शासनानं दिलेले आहेत, मोदी शासनानं दिलेले आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय की घरकुलचा मुद्दा या ठिकाणी चांगलाच रंगताना दिसतोय. तुम्ही काय सांगाल? हे बघा, ते जे खोटं काय तर सांगायला लागल्यात. संजय गांधी योजना जी आहे, संजय गांधी नगरची जे झोपडपट्टीचं पुनर्वसन झालं आहे त्याला पैसे अजूनही सांगतोय तत्कालीन खासदार प्रकाश बापू पाटील हे असताना त्यावेळेला गलिच्छ वस्ती निर्मूलन जे कार्यक्रम आहे केंद्र शासनाचे त्याच्यातनं पैसे आलेत. नंतर जसं एस्टिमेट वाढल तसं त्याचे पैसे वाढत गेले. आणि खोटं कशाला त्यांचा आरोप आहे की 10 वर्ष फक्त खासदारकी भोगली, काही काम केलं नाही असं. कोणाचं त्यांच्याबद्दल बोलत असतील, आमच्याबद्दल नव्हे, त्यांच्याबद्दल. ते तुमच्या उलटा आरोप करतात की खासदारकी तुम्ही भोगलाय. अहो मला सांगा, एक मिनिट थांबा. मला सांगा, क्रीडा युवकचे राज्यमंत्री होते खासदार प्रतीक पाटील, तेव्हा काय केले? कोळसा मंत्री काय केले? संजय काका खासदार झालं, लोकांना खासदार म्हणजे काय कळालं? संजय काका खासदार झाल्यानंतर लोकांना खासदार काय ते कळालं असं त्यांचं म्हणणं आहे. ऐका ना, आता ऐकायचं आणि तुमच्या दम असेल तर ह्याचं उत्तर द्यायचं. हे बघा आता ऐका की सर्वांना विनंती आहे शांतपणे प्रश्नांची उत्तरं द्या. दंगा करून काही उपयोग होणार नाही. प्रकाश बापू पासून सुरू झालेली परंपरा आता सांगतोय, जरा शांतपणे ऐकायचं आणि ह्याचं उत्तर त्यांनी अधिकृत द्यायचं, वेग द्यायचं नाही. प्रतीक पाटील खासदार असताना ज्या कालावधी करता ते खासदार म्हणून राहिले त्यांचा 98% MP लॅड त्यांचा जो खासदार फंड असतो तो खर्च पडला. यांचा किती % खर्च पडला ते विचारा त्यांना. सांगा आता मला थोडक्यात उत्तर पाहिजे. त्यांचा आरोप आहे की प्रतीक पाटील असताना सर्व फंड या ठिकाणी खासदाराचा खर्ची झाला. संजय काकांचा किती टक्के आणि किती रुपयाचा फंड या ठिकाणी खर्च झाला? एकट्याने बोला. प्रतीक पाटलांचा 100% खर्च फंड पडलेला नाही. जर 100% खर्च फंड पडला असता तर तुम्हाला सांगतो आयाज भाईंच्या दारातला 100 रुपये रस्ता झाला असता मागच, अजून ते अर्धवट पडलेला आहे. मला घोषणाबाजी करू नका, मला उत्तर द्यायचं आहे. त्यांनी प्रश्न विचारलाय प्रतीक पाटलांनी पूर्ण फंड खर्च केला, संजय काकांनी किती टक्के फंड खर्च केला हे उत्तर द्या. 100% फंड खर्च केलेला आहे. माझ्यासारख्या नगरसेवकाला 50 बोला. जर त्यांनी 100% खर्च केला म्हणून सांगितलं आणि कलेक्टर ऑफिसमधनं ती आकडेवारी आणली 100% खर्चाची, तर आम्ही खोटं बोलत असलो तर आम्ही राजीनामा देऊ. पण त्यांनी जर खोटं बोलत असले तर ते राजीनामा द्यायला तयार आहेत का? सांगा तुम्ही. कलेक्टर थांबा शांततेत उत्तर द्या. एकटं बोला. तुम्ही प्रश्न उपस्थित केला होता त्यांचा. आता जरा 2 मिनिटं दंगा करून काय उपयोग होणार नाही, मुद्द्याला धरून बोला. त्यांचा प्रश्न आहे की जर का काकांनी 100% फंड खर्च केला असेल तर आम्ही या ठिकाणी कलेक्टर ऑफिसमधून माहिती आणतो, आम्ही राजीनामा देतो. आणि काकांनी काय त्यांचं पद असेल ते उत्तराचं प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे अपेक्षित आहे. हे बघा, प्रश्नाला बघल देऊ नका. किती टक्के खर्च केला आणि खर्च केलेला आकडा सांगा जो अधिकृत असेल. बघा, जो काकांना फंड येत असेल कोट्यवधीचा फंड आहे तो काकांनी सगळा पूर्ण हे केलेला आहे. ऐका सांगतो, ऐका काय
वर्षाला 5 ते 6 कोटी रुपये जो त्यांना काकांना फंड होता तो 100% फंड खर्च झालेला आहे. त्यातला 50 लाख रुपये मी 5 वर्षात किती खर्च केला? वर्षात 5-25 कोटी रुपये जो फंड आलता तो 100% खर्च केलेला आहे. आणि प्रत्येक पाटलाने थांबा जरा, आणि प्रत्येक दादा पाटलाने जर 10 वर्षात मागचा फंड 100% खर्च केला असेल तर मी पण राजीनामा देतो युवा मोर्चाचा. तुम्हाला आत्ताच सांगितलंय मी ते तुम्हाला 25 कोटी रुपये खर्च केला असं त्यांचं उत्तर आहे. ऐका, 10 वर्षांमध्ये 25 कोटी खर्च, 5 वर्षांमध्ये 25 कोटी खर्च केलेत ना. आम्ही उमेदवारीचा राजीनामा देतो जर त्यांनी पूर्ण 5 वर्षातला फंड खर्च केला असेल तर. या ठिकाणी द्या उत्तर, आता उत्तर द्या. उद्या तुम्हाला प्रूफ येऊन दाखवतो, बाय घेऊन येतो तुम्हाला कलेक्टर ऑफिस मध्ये काढून दाखवतो. मला ऐका, त्यांनी आता काँग्रेसच्या नेत्या आजाद बहिणी जे काय प्रश्न उपस्थित केले, चॅलेंज केले, ते तुम्ही स्वीकारणार आहे का? ते म्हणतात की खासदारांनी जर का 100% फंड खर्च केला असेल, आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये माहिती आणतो, जर काही माहिती खरी निघली तर तुम्ही या ठिकाणी राजकारणाचा राजीनामा संन्यास घ्यायचा, आणि जर का ती माहिती खोटी निघली तर ते राजकारणात संन्यास घेणार. आणि प्रत्येक पाटलाने पण 100% फंड खर्च तुम्ही चॅलेंज नंतर करा, पहिला त्यांच्या चॅलेंज बरोबर बोला, नंतर त्यांचं तुमचं चॅलेंज सांगा. ठीक आहे, त्यांचा फंड खर्च झाला असेल संजय काका आम्ही राजीनामा देतो. आता त्यांनी बी द्यावं प्रतीक पाटलानं प्रत्युत्तर केलंय. हे बघा, त्यांनी आता काय सांगितलं की 100% त्यांचा फंड खर्च झालाय, ते त्यांनी सिद्ध करून दाखवायचा. मी राजकारणाचा संन्यास घेतो. चॅलेंज स्वीकारले, आता चॅलेंज स्वीकारले. माझं आहे का, मी त्यांना बघा वस्तुस्थिती अशी आहे. ओ जरा थांबा ओ. बघा, रमाई घरकुल योजना म्हणून एक योजना आहे, तुमच्या पत्रकारांसाठी माहिती असावं. ती योजना महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ते त्यावरती पूर्ण खासदारांचा अधिकार आहे. मग आज कॉर्पोरेशनमध्ये मी अधिकाऱ्यांना फोन करून विचारलो, रमाई घरकुल योजनेमध्ये किती गोरगरिबांना घरं मिळालीत, तर बोटा एवढं बोजण्या एवढ्यासारखं नाही आहे. एक जबाबदारी ह्या पक्षांचे कार्यकर्त्यांची आहेत, सत्तेधारींची आहेत. हिने जाणून बुजून मागासवर्गीयवरती वारंवार अन्याय करतात, म्हणून आम्हाला राग आहे, म्हणून आम्ही यांना पाठिंबा काढून घेतलेला आहे. या ठिकाणी वारंवार मागासवर्गीयांना या ठिकाणी अन्याय केला जातोय, अशा प्रकारचा आरोप अशोक कांबळेने केलाय. रमाई घरकुल योजनेखाली आज सुद्धा कोट्यावधी रुपयाचा फंड नगरपालिकांच्याकडे आणि ग्रामपंचायतीकडे पण शिल्लक आहेत. जेवढी घरं तुम्ही मंजूर, यादी किती देतात, सगळे मंजूर होत असतात. निधी आलाय केलाय कुठं तुम्ही? एक मिनिट. आज जनता जर प्रश्न विचारत असेल तर ह्यांना एवढं राग यायचं काय कारण आहे की पाकिट घेऊन आल्यात, पाकिटला घाबरल्यात काय हे लोक? या ठिकाणी निधी आलाय मात्र खर्च झाला नाही असा नागरिक आरोप करतायत. बघा, घरकुल योजनेचे जेवढे म्हणून प्रस्ताव ग्रामपंचायतीकडं जिल्हा परिषदला येतात ते सगळे मंजूर होतात. आणि हे बघा, हे खोटे आरोप करू नका. जेवढे पैसे येतात ते खर्च होतात असं त्यांचं म्हणणं आहे. हा, बरोबर. आता ते आदरणीय काकसाबांडांनी जे सांगितले, भाजपचे चांगले नेते आहेत, त्यांनी आता सांगितले की घरकुलच्या संदर्भात 10 वर्ष झाली म्हणजे फंड आलेला आहे. ही व्यक्ती मालगावची आहे, ते पण मालगावचे आहेत, सत्ता त्यांच्याकडेच आहे ग्रामपंचायतीची, मालगावची सत्ता त्यांच्याकडेच आहेत, नेते आहेत ते. 10 वर्ष झाला हा माणूस मालगावचा ग्रामपंचायतीमध्ये घरकुलसाठी एडताकतोय 10 वर्ष. काय त्यांचे आहे? नाव काय तुमचं? हे माझं नाव अमोल प्रकाश जाधव. नाव काय तुमचं? हे माझं नाव अमोल जाधव, शाखा प्रमुख शिवसेना. बरं, काय घरकुलसाठी तुम्ही प्रस्ताव ठेवला होता? ठेवला होता मी. 10 वर्ष झालं मी फिरतो ग्रामपंचायतीवर, कागदपत्र सही केले आहेत. हे ते घरकुल कुठली योजना? हे आपली घरकुल योजना. या ठिकाणी आता उत्तर घ्या. जरा एक मिनिट तुमच्या एक मिनिट. पहिला माझा प्रश्न आहे का, मालगावचा हा युवक आहे, घरकुलसाठी 10 वर्ष झाले हेलपाटे घालतोय, मात्र त्याची फाईल मंजूर केली जात नाही. घरकुल योजना अगोदर त्यांनी जनरल मधनं दिलेत, काय मागासवर्गीय दिलेत, ते त्यांनी खुलासा करू देत. त्याच्या नियमात बसत असेल तर जनरल मध्ये लिमिट असतंय, मागासवर्गीय घरकुल पाहिजे तेवढी मिळतात. ते अगोदर त्यांना विचारून त्यांनी खुलासा द्यावा. कशात कुठल्याही जाता मागासवर्गीयमध्ये असं ते नियमात बसत असेल तर 101% मिळणार. तुमचं नाव द्या, काय चुकलंय ते नक्कीच सांगा. 10 वर्ष का थांबले गेले ते? चुकीचं देतात त्यांनी. काय कागदपत्र नेमकं काय काय अडचण काय नेमकी? काय नियमात बसत असेल देत आहे असं त्यांचं म्हणणं आहे. हे नेमत बसते. मी हे विजय एनटी मध्ये आहे. मला अजून घरकुल योजना मला अजून मिळालेली नाही. 10 वर्ष झालं कागदपत्र दिलेले आहेत. त्यांचं काय झालं, खोटं बोला का रिटर्न बोला. भाजप सरकारचं कामच झालंय. भाजप सरकार असं आहे की खोटं बोला पण रेटून बोला. काय जेणेकरून जे घरकुल आहेत
फक्त तोंड बघून ते दिले जातात. जे गरीब जनता आहे त्यांना मिळत नाही. जे मोठे या ठिकाणी आपण पाहतोय की वातावरण चांगलंच तापलंय. या ठिकाणी सर्वच या ठिकाणी सर्वच पक्ष असतील, प्रतिनिधी असतील, जोरदार या ठिकाणी आरोप प्रत्यारोप करतायत. मात्र मुद्द्याला धरून कोणीच बोलायला तयार नाही आहे. या ठिकाणी अजूनही काही प्रश्न आहेत, पत्रकार प्रश्न उपस्थित करतील. महत्त्वाचा आता कुठला प्रश्न प्रलंबित आहे जो करणं या ठिकाणी गरजेचं आहे? मुळात विषय असा आहे की अजूनसुद्धा एवढा कार्यक्रम चांगला सुरू आहे, सगळेजण उत्तर द्यायला, मात्र अजूनसुद्धा तुम्ही असा दंगा करणं, प्रत्येकाचं मत ऐकून घ्यायला अजूनसुद्धा शिकायला पाहिजे. तुम्ही जे पक्षाच्या बैठकामध्ये जे दंगा करताय, महापालिकेमध्ये दंगा करताय, जे असं केला तर प्रश्न कसे मांडले जाणार, कसे सोडले जाणार? आता कार्यक्रम शेवटच्या टप्प्यावर आला, त्यामुळे मला एक सर्वांनाच विनंती आहे की लोकशाही आहे, कुणी कुठं मतदान करायचं हा वैयक्तिक त्याचा अधिकार आहे, मात्र आपण सर्वांनी एक हे करूया की जास्तीत जास्त लोक मतदानासाठी बाहेर यावं, यासाठी सर्वच पक्षाच्या नेत्यांनी आव्हान करावं असं मला वैयक्तिक वाटतं आहे. कारण की मतदान जास्त होणं, लोकशाही बळकट करणं, यासाठी मतदान होणं गरजेचं आहे. त्यामुळे मतदानासाठी लोकांनी जास्त संख्येनं बाहेर यावं असं आव्हान मी पण करतो आहे आणि आपण सर्वांनी करावं आणि लोकांना जास्त मतदानासाठी बाहेर काढावं असं मला वाटतं आहे. या ठिकाणी महाराष्ट्र वृत्तदर्शन असेल, युवा ग्राम न्यूज असेल, वारंवार आमच्या कार्यक्रमांमधून आम्ही जनजागृती करत आहोत. लोकांनी लोकशाही बळकट करण्यासाठी जास्तीत जास्त 100% मतदान करावं अशा प्रकारचं आव्हान आम्ही करतोय. सर्वच या ठिकाणी राजकीय आणि सामाजिक आणि नागरिकांना मी आवाहन करतोय की तुम्ही जास्तीत जास्त मतदान व्हावं, यासाठी लोकांना काय आवाहन कराल? आपले मत काही असू दे, लोकशाहीमध्ये आपलं मत नोंदवलं गेलं पाहिजे. जे इंग्रजांच्या बरोबर लढून तुम्ही हक्क मिळवला आहे, त्या हक्काचं त्या ठिकाणी बजावण्याचं काम तुम्ही केलं पाहिजे. अन्यथा तुम्ही नागरिक म्हणून त्या ठिकाणी काहीतरी कमी पडताय. म्हणून सगळ्यांना विनंती आहे की मतं आपली काही असू देत, राजकीय काही तुमची भूमिका असू दे, परंतु मतदानासाठी सगळ्यांनी पुढं आलं पाहिजे असं मत आहे. या ठिकाणी काय नागरिकांना आवाहन कराल? ही देशाची इलेक्शन आहे. ह्यामध्ये आपण असं सरकार नेमायचं आहे जे देशाच्या सुरक्षा, जे देशातील जे पब्लिक आहेत, महिला आहेत, ह्यांची सुरक्षा व देश आपलं जागतिक पातळीवर उंच मोठ्या ह्याच्यावर गेलं पाहिजे. त्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून आपण सक्षम नेतृत्व नेमलं पाहिजे. यासाठी सगळ्यांनी मिळून मतदान करावं. 100% मतदान कसं होता होईल हे सगळ्यांनी, आजूबाजू शेजारी सर्वांनी मिळून मतदान करण्यासाठी सगळ्यांना प्रेरित करावं. तुम्ही काय आवाहन कराल? आज युवाग्रामच्या वतीनं जे हे जनजागृती कार्यक्रम घेतलेला आहे त्याचा अगोदर मी सगळ्या पक्षाच्या वतीनं तुमचं अगोदर अभिनंदन करतो. आणि सगळ्या पक्षांनी मिळून जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी प्रयत्न करावा. तुम्ही करताय तेच सारताय, आम्हीसुद्धा ते केलं पाहिजे आणि ते सर्वांनी मिळून आम्ही करणार. शिवसेनेची या ठिकाणी मंडळी आहेत, काय आवाहन करा नागरिकांना? कारण ज्या मतदानाचा टक्का दिवसेंदिवस खाली चालला आहे तो वाढणं गरजेचं आहे. कारण लोकशाही बळकट करायची असेल तर आपल्याला मतदाराची टक्केवारी वाढवली पाहिजे. काय सांगाल? लोकशाही बळकट करण्यासाठी तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली. घटनेचं जे संविधान आहे त्या संविधानावर देश चालतो. आणि ह्या माध्यमातून मला एवढं सांगायचं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं आहे ते जर देशाला ठेवायचं असेल, त्याची जर सुरक्षा व्यवस्थित करायचं असेल तर लोकांनी मतदान केलं पाहिजे. हे सगळ्यात पहिला महत्त्वाचं आहे. कारण संविधान देशापेक्षा संविधान महत्त्वाचं मानणार आम्ही लोक आहे. आणि संविधान तुम्ही काय सांगाल? संविधान टिकल, देश टिकल. महत्त्वाचं पक्ष नेते झाले एकमेकाला सामील, जनता राहिली गाफील. जनतेला विनम्रतापूर्वक आम्ही पत्रकार म्हणून सांगतो की तुमच्या हक्काचं मत तुमच्या मतानुसार कोणाला पण द्या, पण कृपा करून घराच्या बाहेर पडून मतदानाचा हक्क बजवा, ही आमची विनंती आहे. या ठिकाणी तरुण असतील, वयोवृद्ध असतील, सर्वांना विनंती करतो की तुम्ही जास्तीत जास्त मतदान नोंदवा, लोकशाही बळकट करा. या ठिकाणी जाता शेवटचा एकच प्रश्न मी उपस्थित करत आहोत की 10 वर्षाच्या कालावधीमध्ये खासदार संजय काका पाटील पास ठरलेत का नापास? आपण या ठिकाणी सुरुवातीला या ठिकाणी काँग्रेसच्या नेत्यांपासून सुरुवात करणार आहोत. संजय काका पास ठरलेत की नापास, काय वाटतं तुम्हाला? खासदार म्हणून जे काय भूमिका असायला लागते, सभागृहामध्ये आपलं छाप पाडण्याचे असेल किंवा सभागृहामध्ये बोलण्याचे, स्टार असलेले, अनस्टार्ड असलेले आणि असे अनेक प्रश्न असतात. औचित्याचे मुद्दे, ऐनवेळेचे मुद्दे, महत्त्वाचे जे मुद्दे मांडायचे असतात ह्याच्यात ते कुठेही दिसले नाहीत. आणि म्हणून संसदपटू म्हणून त्यांनी कुठलीही छाप तिथं पाडलेली नाही. आणखी दुसरा मुद्दा असा की त्यांना हिंदी आणि इंग्रजी येत नाही. त्यामुळं तिने राष्ट्रीय राजकारणावर बोलणं हे खरं तर आपल्या नागरिकांच्या मधनं त्यांचं क्वालिफिकेशन नाही. त्यामुळे त्यांनी ह्या ठिकाणी 10 वर्षामध्ये नापास झालेलं असंच म्हणावं. या ठिकाणी
भाजपकडून या ठिकाणी तुम्ही उत्तर द्या की काका नापास ठरले आहेत असं त्यांचं उत्तर आहे आणि त्यांचं क्वालिफिकेशन नाही, त्यामुळे ते हिंदी आणि इंग्लिश बोलू शकत नाहीत असा आरोप या ठिकाणी अय्याजभाई नायकोडे यांनी केला आहे. काय उत्तर द्याल? विरोधक म्हणून आरोप करणं हा त्यांचा धर्म आहे, परंतु मी एक माहितीसाठी सांगू शकतो, 7वी शिकलेले वसंतदादा देशाचं कारभार केले, मग ह्यांचंच माप काढायची काय गरज नाही. काकांनी कामं केलीत म्हणून भरपूर कामं या ठिकाणी झालेली आहेत आणि जनता पूर्ण समाधानी आहे. या ठिकाणी उत्तर द्या. वसंतदादांच्या बाबतीत त्याने बोलले. वसंतदादांच्या बाबतीमध्ये बोलण्याचं ह्यांचं जरा त्यांची पार्श्वभूमी तर समजून घ्या. ते आयुष्यभर इंग्रजांच्या विरुद्ध लढत होते, शाळेला कवा जायचे, ह्यांना काय जरा तर डोक्याचा भाग आहे काय? ते आत्ता काय आहे परिस्थिती? वसंतदादा स्वतंत्र सैनिक होते, संजय काका कुठं, वसंतदादा कुठं, कुठली तुलना कुठं करायला लागलाय? त्यावेळी वसंतदादा 4थी पास होते, त्यावेळची 4थी म्हणजे आत्ताची PhD आहे आणि याच वसंतदादांनी बोला. ह्यांनी संजय काका पाटील साहेबांचं सांगतात, यांचे प्रतीक पाटील राज्यमंत्री होते, कोळसा मंत्री होते, त्यांनी किती प्रश्न उपस्थित केले ते सांगा. हे बघा, एज्युकेशनच्या बद्दल बोललो की या ठिकाणी त्यांनी संजय काकांच्या शिक्षणाबद्दल प्रश्न उपस्थित केले, ते बोला. लोकप्रतिनिधी हा शिक्षणापेक्षा लोकांची प्रश्न मांडणारा आणि लोकांच्या मनातले समस्या सोडवणारा असला पाहिजे. एज्युकेशन मग प्रत्येक कलेक्टर मंत्री झाला असता. लोकनियुक्त शासनामध्ये प्रतिनिधी आहे, तो लोकांचे प्रश्न सोडवत. ठिकाणी शिवसेनेचे काही या ठिकाणी नेते आहेत, त्यांच्याकडून बातचीत करूया. संजय काका या 10 वर्षामध्ये पास ठरलेत की नापास ठरलेत? पूर्णपणे नापास ठरलेले आहेत, कारण का या 10 वर्षाच्या काळामध्ये कोरोना आला, महापूर आलं, संजय काका कुठेही दिसले नाहीत. लोकांच्या बरोबर त्यांचं कॉन्टॅक्ट नाही. जोपर्यंत ते खासदार नव्हते तोपर्यंत ते लोकांच्यात होते, पण जसे खासदार झाले तसं पूर्णपणे तिने सक्षम ठरलेले नाही. तुम्ही काय सांगा? गेल्या 5 वर्षात मतदान मागायला जे आले ते अजून आले नाहीत. आता येतात का नाही कुणा ठाऊक, कर्नाटक बॉर्डर गाव आहे म्हणून. या ठिकाणी आपण पाहतोय की मतमतांतर या ठिकाणी जोरदार सुरू आहेत आणि यामध्ये ठाकरे साहेब 2.5 वर्ष मंत्रालयात आले नाहीत, त्यांच्या मंत्र्यांना भेटले नाहीत म्हणून त्यांचे मंत्री आज सोडून आमच्याकडे आले आणि यांनी संजय काका भेटत नाहीत म्हणून सांगतायत. किती शोकांत काय बघा, त्यांचे मुख्यमंत्री भेटले नाहीत. ऐका, त्यांना कसं माहिती आहे का, मी मगाशी पण सांगितलं, खोटं बोला अहो नुसतं खोटं बोलायचं हवे. महापुराच्या टायमाला स्वतः उद्धव ठाकरे सांगलीमध्ये फिरत होते. साहेब कुठं होते खासदार, काय बोलते त्यांनी? या ठिकाणी आपण पाहतोय जोरदार या ठिकाणी चर्चा रंगलेली आहे आणि कुठेतरी वैयक्तिक आरोप या ठिकाणी सुरू आहेत. विकासाचं कोणी बोलायला तयार नाही, मग ते विशाल पाटील असतील, संजय काका असतील किंवा चंद्रहार पाटील असतील. कुठेतरी सांगली लोकसभा मतदारसंघाच्या विकासाच्या बाबतीत कोणीतरी पुढं आलं पाहिजे. जे निवडून येणारा जो उमेदवार आहे तो कुठेतरी लोकसभा मतदारसंघाचा विकास केला पाहिजे. वैयक्तिक आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक झाली पाहिजे आणि सर्वसामान्य जनतेला जी काय मदत लागणार आहे ती केली पाहिजे. याच मुद्द्यावर आपण या ठिकाणी आपण हा कार्यक्रम या ठिकाणी संपवत आहोत. सर्व नागरिकांना आणि सर्व उमेदवारांच्या प्रतिनिधींना मी या ठिकाणी सगळ्यांचा आभार मानतो. तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात. कॅमेरामन राहुल सोबत मी राजेंद्र कांबळे, सांगली.